चर्चात्मक, समीक्षणात्मक अशा प्रकारचा एक काय म्हणू आपण त्याला, गझलच्या भाषेमध्ये बोलायचं तर माहोल तयार व्हावा आणि त्यातनं वाचक मराठी भाषेकडं, मराठी काव्याकडं, मराठी साहित्याकडं वळावा एवढी एक अपेक्षा या कार्यक्रमाच्या पाठीमागे आहे. यावेळी आपण एक पुस्तक एक दिवस या कार्यक्रमामध्ये गझल मानसांची या पुस्तकावर आपण चर्चा घडवून आणणार आहोत. नांदेड येथील प्रसिद्ध कवी गझलकार बापू दासरी आणि परभणीमधील उत्तम कवी, विडंबनकार आणि व्यवसायाने डॉक्टर असलेले यशवंत पाटील हे दोन प्रमुख वक्ते या ठिकाणी बोलणार आहेत. नांदेडहून बापू दासरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. शब्दसुमनानं प्रथम त्यांचं मी स्वागत करतो आणि त्यांना व्यासपीठाकडे आमंत्रित करतो. आपले दुसरे वक्ते येत आहेत. अजून 1-2 मिनिटांमध्ये या ठिकाणी ते येणार आहेत. बापू दासरी यांचं शब्दसुमनांना पहिल्यांदा प्रथम स्वागत करतो. एक पुस्तक एक दिवस या कार्यक्रमाच्या अंतर्गत विशेष म्हणजे गझल माणसांची या पुस्तकाचे कवी अरविंद सगर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी स्टेजकडे आमंत्रित करतो. त्यांनी कृपया यावं. शब्दसुमनाने त्यांचं प्रथमतः स्वागत. थोडासा आहे वेळ म्हणून मी थोडंसं तुमचा वेळ अजून थोडासा घेतोय. गझल काय आहे, कशी आहे? मी काही गझल या काव्य प्रकारचा तज्ज्ञ वगैरे काही नाही, परंतु मी जे ऐकलं, जे मी वाचलं त्यानुसार गीत गुंजारते जीवनाचे गझल, गीत गुंजारते जीवनाचे गझल, मर्म हृदयातल्या स्पंदनाचे गझल, भावनेला मुक्या बोलवेना जिथे, भावनेला मुक्या बोलवेना जिथे, नेमकी वेदना तीच वाचे गझल. गझल ही अशा पद्धतीनं भावना व्यक्त करते. रसिक मित्र हो, भावनांची अभिव्यक्ती ही मानवी मनाची नितांत गरज असते आणि त्या अभिव्यक्तीचंच एक सशक्त अशा प्रकारचं माध्यम म्हणजे गझल. त्या गझलेचं पुस्तक आपण या ठिकाणी चर्चेसाठी घेत आहोत. आपल्याला गझल समजावून घ्यायची. तज्ज्ञ परीक्षक, गझलकार असलेले बापू दासरी सर आणि डॉक्टर पाटील सर यांच्या वक्तव्यातून, यांच्या व्याख्यानातून आपल्याला गझल समजून घेता येईल. गझल म्हणजे एक तत्वज्ञान आहे, एक जीवनशैली आहे. गझलेचा प्रत्येक शेर हा स्वतंत्र अशा प्रकारचा घटक असतो, स्वतंत्र अशा प्रकारचं तत्वज्ञान असतं. 2 ओळीचा एक शेर म्हणजे जीवनाचा एक प्रत्यय असतो, एक अनुभव असतो. अशा 6, 7, 8 कदाचित 10 शेर एकत्र करून जेव्हा ती गझल साचेबंद स्वरूपामध्ये आपल्या समोर येते, तेव्हा जीवनाचा एक आगळा वेगळा प्रत्यय, एक वेगळा अनुभव आपल्या समोर आपल्याला देत असतो. त्यातील भावनांच्या कल्लोळामध्ये आपण हरवून जात असतो. अशाच प्रकारच्या भावनांचा कल्लोळ
मला या गझल मानसाची पुस्तकात दिसतो आणि म्हणून या पुस्तकावर सांगोपांग चर्चा व्हावी, सर्व अंगांनी त्याच्यावर बोललं जावं, या उद्देशानं आपण या ठिकाणी या वक्त्यांना बोलते करणार आहोत. अर्थात हा भाग त्यांच्यावर सोडलेला आहे. त्यांनी समीक्षण करावं, त्यांनी आपली मतं मांडावीत किंवा अजून काही त्यांना आम्हाला मार्गदर्शन करायचं असेल तर ते करावं, एवढी अपेक्षा या ठिकाणी मी ठेवतो. या या सर, या पाटील सर. आपण टाळ्या वाजवून डॉक्टर पाटील सरांचं स्वागत करूया. शब्द सुमनाने त्यांचं स्वागत आहे. लगेच आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. बापू दासरी पाटील सर आणि आमचे गझलकार मित्र अरविंद सगर यांना विनंती आहे की गुरुंकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. अतिशय कौटुंबिक आणि अशा प्रकारचा खेळीमेळीचा आपला हा कार्यक्रम असतो. फार मोठी औपचारिकता वगैरे आपण फारसं पाळत नाही, पण तरी स्वागत पाहुण्यांचं करणं आहे. आणि म्हणून पहिल्या प्रथम बापू दासरी यांचं स्वागत करण्यासाठी मी बाबा कोटुंबे यांना आमंत्रित करतो. बाबा कोटुंबे यांनी कवी आणि गझलकार स्वागत करावं. यानंतर दुसरे आमचे वक्ते डॉक्टर पाटील यशवंत पाटील यांचं स्वागत सौ अर्चना डावरे मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना आणि पुस्तकाचे कवी अरविंद सगर यांचं स्वागत रमाकांत लिंबेकर सर यांनी करावं. या सुंदरशा कार्यक्रमाला प्रारंभ करण्यापूर्वी या ठिकाणी अवघं आयुष्य ज्या व्यक्तीनं ग्रंथसखा म्हणून घालवलं अशा एका ग्रंथपायिकाचं निधन नुकतंच झालं. त्या राजहंस प्रकाशनाच्या प्रतिनिधी औरंगाबादचे प्रतिनिधी त्यांचं श्याम देशपांडे यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. आपण एक मिनिटासाठी उभा राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करू. धन्यवाद. त्यानंतर कोणत्याही प्रकारचा वेळ न जाऊ देता मी सरळ या ठिकाणी वक्त्यांना
वेळ देणार आहे. तत्पूर्वी या पुस्तकाच्या संदर्भामध्ये आपली एक भूमिका प्रत्येक कवी लेखकाची असते आणि ती भूमिका मांडावी अशी विनंती अरविंद सगर यांना करणार आहे. अरविंद सगर हे माध्यमिक शिक्षक आहेत. येथील गांधी विद्यालयामध्ये ते गेल्या अनेक वर्षापासून अध्यापनाचं कार्य करतात. उत्तम कवी आहेत, रसिक आहेत आणि आजपर्यंत त्यांना माझ्या माहितीनुसार एक पुरस्कार त्यांची प्राप्त झालेला आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत मांडावं. या कार्यक्रमासाठी ज्यांनी या सगळ्यांचं आयोजन नियोजन घडून आणलं ते आमचे सर्वच मित्र टीम, पेडगावकर सर, गणेश वाचनालय, उमरीकर सरांच्या मार्गदर्शनाखाली हे पुस्तक आलं म्हणून त्यांचा उल्लेख मुद्दा म्हणून करतो. अर्चना डावरे मॅडम, दिनकर देशपांडे सर आणि सर्वच टीम त्यांचे प्रथमतः धन्यवाद व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी मुद्दाम म्हणून उपस्थित राहिलेली म्हणजे खरं तर मला हे काहीच माहिती नव्हतं आणि पेडगावकर सरांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होतोय असं देशपांडे सरांचा फोन आला, दिनकर सरांचा, आणि सांगितलं की अशा अशा स्वरूपाची कल्पना आमच्या डोक्यामध्ये आहे आणि करूयात का आपण कार्यक्रम. म्हटलं काहीच हरकत नाही सर, त्या पुस्तकाला तुमच्या माध्यमातून चर्चेचा एक छान असा सोहळा होतो असं तर आनंदच आहे, काही हरकत नाही, आपण करूया. तर थोडंसं आमचं घोडं अडलं, तारीख कोणती ठेवायची याच्यामध्ये. आणि मला हे माहिती नव्हतं की दासरी सर येणार आहे, कारण आम्ही फक्त त्याच्यापर्यंतच तारखेपर्यंतच थोडंसं बोललो होतो. नंतर मी सहज विचारलं की कोण बोलणार आहे पुस्तकावर. मग मला देशपांडे सरांनी सांगितलं की अर्चना मॅडम, मी दासरी सरांना बोलवलं आहे आणि यशवंत पाटील सर बोलणार आहे. आनंद झाला, कारण दासरी सर जुने परिचयाचे आहेत माझ्या, एकाच प्रांतातले असल्यामुळे बऱ्याचदा सोबत असायचो. परंतु बरीच वर्ष झालं आम्ही सोबत भेटीगाठी नाहीच झाल्या. मला वाटतं शेवटची भेट सरांच्याच घरी झाली होती, दासरी सरांच्याच घरी. नांदेडला कार्यक्रमाच्या निमित्तानं गेलो होतो आणि भीमराव दादा आले होते, ते आठवण सांगतो आणि थोडंसं पुढं बोलतो. भीमराव दादा आणि भीमराव पांचाळे, त्याचं नाव भीमराव पांचाळे सर आलेले होते आणि मग दासरी सरांकडे ते थांबलेले होते, मीही गेलेलो होतो तिथे. माझा अत्यंत आवडीचा खाद्यपदार्थ रसपोळी आहे आणि त्या दिवशी मस्त हापूस आंब्याचा रस आणि पुरणाच्या छान अशा पोळ्या आहेत आणि आमची तिघांची मैत्रीण, मी, दासरी सर आणि भीमराव दादा, असं एक छान दिवसभराचा आम्ही छान कार्यक्रम त्यांच्या घरी घडवून आणला. अशी शेवटची आतापर्यंतची आणि नंतर कोरोना वगैरे या सगळ्या गोष्टीमध्ये आजच त्याच्यानंतर भेट होते. त्यानिमित्तानं यशवंत पाटील सरांचेही आज परिचय होतोय, तसा नाव एकमेकांच्या ऐकूनच हा कुठे ना कुठे भेट झालेलीच आहे. तुम्ही सगळे इतक्या गर्दीपणाने इथं आला. खरं तर समोर म्हणजे दासरी सर, गणेश वाचनालय हे महाराष्ट्रातलं एकमेव असं वाचनालय आहे की ज्या वाचनालयाला येणारे, म्हणजे अशा कार्यक्रमाला येणारे रसिक हे गर्दीपेक्षा गर्दी जास्त आहेत आणि समोरचा एक एक व्यक्ती आहे, प्रत्येकाची ओळख आहे माझी आणि याच्यातला प्रत्येक व्यक्ती त्या त्या क्षेत्रामधला खूप उंच आहे. म्हणजे मी आत्ता सांगितलं की कोटंबे सर, मी तुम्हाला 11 पुस्तक सांगितली, 12 पुस्तक आहे. 12 पुस्तकाचा लेखक. खरं तर ज्या प्रकाशन उमरेकर सरांनीच तो म्हणजे प्रकाशन केलेला हा गझल संग्रह आहे आणि त्या गझल संग्रहाचं प्रकाशनासाठी कार्यक्रम पत्रिकेमध्ये कोटंबे सर होते. त्यांच्या काही तांत्रिक अडचणीमुळे ते येऊ शकले नाही. आज ते आपल्या इथे समोर आपलं हेच ऐकण्यासाठी बसले आहे. चांगली आनंदाची गोष्ट आहे आणि बाकी सगळे खूप जवळची मित्र कंपनी आहे. कोणाचे म्हणजे प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही म्हणून मी सगळ्यांचा उल्लेख करत नाही, परंतु सगळे एक चेहरे त्या त्या क्षेत्रातले मोठे चेहरे आहेत, गर्दी चेहरे आहेत आणि अभ्यासू चेहरे आहेत. आता थोडंसं 1-2 मिनिटामध्ये मी माझी भूमिका त्या पुस्तकाच्या संदर्भातली मांडतो आणि सगळ्यात पहिल्यांदा मी हे सांगत होतो की माझ्या धडपडीच्या काळापासून जे काही लिहिलं आणि त्या लिहिल्याबद्दल जे बरं वाटलं ते त्याच्यामध्ये आहे.
जेव्हा लिहित होतो तेव्हा गझल ऐकून होतो, परंतु तंत्र माहिती नव्हतं. कॉलेजला होतो आणि सुरेश भटांनी अक्षरशः वेड लावलेलं होतं. म्हणून सुरेश भट वाचत वाचत आपल्याला 2-2 ओळी सुचत गेल्या. पण ही गझल आहे का, या तंत्रामध्ये अडकलेलो होतो. आणि महाराष्ट्रामध्ये तंत्राचं एक पीक जास्त आलेलं आहे. आत्ताच आम्ही दोघं चर्चा करत असताना त्या मुद्द्यावर सर आपण बोललो मगाशी आचार्य मॅडमच्या घरीच, की हे जे तंत्राचं पीक जास्त आलेलं आहे. मी माझी एक सविस्तर भूमिका पुस्तकाच्या सुरुवातीला प्रस्ताविकेत मांडलेली होती. एक 7 ते 8 पानं होती, म्हणजे 8 दुणे 16 पेजेस होती. एवढी एक सविस्तर अशी मोठी भूमिका मी मांडलेली होती. तंत्राच्याच बाबतीत त्याच्या 2-4 पानावर लिहिलेलं होतं मी. पण माझं दुर्दैव असं की पुस्तक जेव्हा दिलं सरांकडं, उमरीकर सरांकडं, आणि तो कालावधी जवळपास वर्ष 1.5 वर्षाच्या टप्प्यात राहिला आणि सरांकडून ती प्रस्तावना थोडीशी घाळ झाली. आणि मग ऐन वेळेला सरांचा फोन आला, दिवाळीच्या सुट्टीमध्ये गेल्या, की असं पुस्तक हातात घेतलेलं आहे, पटकन छापून पण आता तयार झालेलं आहे आणि आता प्रस्तावना मला सापडत नाही, पटकन लिहून दे. मी गावाकडे होतो, दिवाळीची सुट्टी माझी गावाकडे असते. गावाकडे म्हणजे शेतामध्ये होतो अक्षरशः. आणि त्या 2 तासामध्ये जेवढं काही डोक्यामध्ये पटकन उतरेल, कारण वेळ नव्हता, म्हणून मग मी थोडंसं त्याच्यामध्ये तरी 2-4 पेजेस सविस्तर लिहिण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये बऱ्याच अंशानं मी भूमिका मांडली असं मला वाटतं. गझल सगळ्यात पहिला मुद्दा येतो तंत्राचा, आणि हे तंत्र सांभाळत पुन्हा त्याच्यामध्ये आशय भरणं हे किती जिकिरीचं काम आहे, हे खूप मोठं आहे. बऱ्याचदा उर्दू गझल वाचत असताना आता बऱ्यापैकी त्याचाही मी अभ्यास केलेला होता, उर्दू गझलेचाही. पुन्हा तिथे आकाशवाणीचे कार्यक्रम सुरू झाले गझलेवरचे, त्याच्यामुळे तिथे उर्दू गझलेसाठी पुन्हा तिथे अभ्यास करून जायचं, पुन्हा हिंदी गझलेचा थोडासा. आणि या सगळ्याचं मिश्रण असं झालं की तंत्र कशाला किती पक्का असायला लागतं, आणि तंत्र ही मराठीमध्ये का बरं रुतून बसलं. तर आता तंत्र हा विषय वगैरे सर मांडले, म्हणजे भूमिका म्हणून या गझलच्या संदर्भातली प्रवाहातली माझी भूमिका म्हणून मी थोडंसं त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे गझलेमध्ये, प्रस्ताविकेमध्ये, की कुठेतरी हे लवचिक झालं पाहिजे. कारण उर्दूमध्ये लवचिक आहे तंत्र, मग मराठीमध्ये लवचिक का होऊ शकत नाही. आणि जर तंत्र लवचिक होत नसेल तर गझल मार खाते, अशाला मार खाते. मग फक्त तंत्रच भेटणार. आता त्याचा एक छोटासा अनुभव मला आत्ता गेल्या महिन्यामध्ये 2 महिन्यापूर्वी असा आला की ABP माझावर 3 गझल माझ्या इथे शूट केल्या गेल्या आणि त्यांनी दाखवलं, आणि त्यातली एक मला पाठवून दिली. अर्थात जी गझल त्यांनी तिथं दाखवली, आशयाच्या दृष्टिकोनातून त्यांना ती जास्त चांगली वाटली असेल म्हणून त्यांनी तिथून प्रसारित केली, माझ्याकडे पाठवून दिली. पण मी त्या गझलेमध्ये तंत्र खूप लवचिक केलं होतं, कारण ती भूमिका मी मांडली याच्यामध्ये सविस्तर मांडलेली आहे, की मी याच्या पुढे जर गझलेचं पुस्तक माझं कोणतं येईल तर त्याच्यामध्ये बऱ्याच अंशाने प्रयोग असतील, आणि त्यातल्या त्यात जास्त प्रयोग हे तंत्रावर असतील. कारण माझी इच्छा आहे की गझल उर्दूची जशी जनमानसामध्ये रुजलेली आहे, अशी गझल मराठीची का बरं रुजली नाही. कारण भटाच्या नंतर मग काय येतो, आणि मग बरेच समीक्षक वगैरे भटांच्या सुद्धा गझलेला नावं ठेवतात. नावं ठेवलं तर म्हणजे सगळ्या गोष्टी त्या तंत्रामध्ये अडकलेल्यामुळे नाव ठेवणं वगैरे हे सोप्या गोष्टी आहेत. परंतु जेव्हा गझले तो ऋतून आपण जेव्हा त्या गझलेचा अभ्यास करायला लागतो ना, तेव्हा मग डोकं हरवल्यासारखं वाटायला लागतं, तिथंच पठारावं असतं ते. आणि मग बरेच म्हणजे शांता शेळके महाराष्ट्रातली अप्रतिम कवयित्री, गझल सोडून दिली शांता शेळकेने. कशासाठी सोडून दिली? गझल लिहायची शांता शेळके, गझल सोडून दिली त्याने. केवळ गझल तंत्रामध्ये अडकले आणि तंत्र गझलेच्या आशयाला मार खात. आणि मी तुम्हाला जो किस्सा सांगत होतो की ABP माझ्यावर ही गझल दाखवली गेली, मी तशीच फेसबुकला पोस्ट केली दुसऱ्या दिवशी. आणि अक्षरशः इथं माझे मित्र आहेत तिथे, स्वामी सर आहेत, वरवळी सर आहेत, नायकोड सर आहेत, अक्षरशः काही लोकांनी शिव्या दिल्या मला, याला गझल म्हणशील का. आणि म्हणून मी त्या पुस्तकामध्ये माझ्या प्रस्ताविकेमध्ये असं लिहिलंय, हे अगोदरच आहे, मी माझी भूमिका क्लिअर केलेली आहे. मी सरळ असं सांगितलं की पहिलं पुस्तक तंत्रात शुद्ध आहे, ज्यांना तंत्र बघायचं त्यांनी हे पुस्तक बघा. पण जेव्हा माझं दुसरं येईल तेव्हा मी तंत्रामध्ये मुद्दाम म्हणून प्रयोग केलेले असतील. मग याच्यामध्ये याच्यासाठी नाही केले की जर पहिल्याच पुस्तकामध्ये तंत्र सोडून लिहिलं मी तर ह्याला गझलच येत नव्हती, आणि हा गझलकार म्हणून फिरवतोय, हा खूप मोठा आरोप माझ्यावर होईल. आणि म्हणून आशयाशी कॉम्प्रोमाइज करावं लागलं मला बऱ्याच ठिकाणी, आणि मग त्या गझल आलेल्या आहेत. ही माझी मोठी भूमिका आहे त्यात. आणि म्हणून त्या फेसबुकच्या कॉमेंट्स वाचल्याच्या नंतर मी इतका परेशान झालो, 2 दिवस खरं तर झोपलोच नाही. इतकं वाईट बोलतात लोक तंत्र सोडल्याच्या नंतर.
म्हणजे दासरी सर, सुधाकर कदम सरांनी त्याच्यावर कॉमेंट्स करायला, अशावर कोणीच बोलत नाही बरं का. एकही कॉमेंट्स वाचा तुम्ही, आणि जेवढ्या कॉमेंट्स आशयावर आहेत त्या लोकांना गझलेचं तंत्र कळत नाही, म्हणून त्यांच्या आशयावरच्या कॉमेंट्स आहेत. आणि ज्यांना गझलेचं तंत्र कळत होतं एकाही बहादरानं आशयावर कॉमेंट्स नाही केले. पण ही गोष्ट मला आशादायक वाटली की ज्यांना आशय बघायचाच नाही त्यांनी तंत्रावर कितीही ओरडलं तरी चालेल. आणि म्हणून मी स्पष्ट भूमिका दिली, याच्या पुढच्या काही जे काही माझी कोण लिहिलं ते तिथे मात्र मी या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी विचार मला करावा लागेल. कारण आत्ता काही महिन्यापूर्वी 1-2च मिनिट बोलतो, जास्त मी बोलणार नाही कारण ते खूप बोलण्यासारखं आहे. काही महिन्यापूर्वी भटांचे चिरंजीव चित्तरंजन भट यांनी एक कॉमेंट्स केली होती फेसबुकला की महाराष्ट्रातली 97.5%, 97.5 का 8 कुठून आकडेवारी काढली मला माहिती नाही, त्या आकडेवारीशी मला देणं घेणं नाही, पुन्हा तो तंत्राचा विषय. हां, 97.5% गझलकार तेच लिहित आहेत जे जुनं लिहित आहे. आणि म्हणून गझल जे बऱ्याचदा गझलेवर कवितेवर गझलेचं आक्रमण वगैरे अशा स्वरूपाचे सुद्धा काही साहित्य संमेलनामधून चर्चासत्र झाले. मला वाटतं की अखिल भारतीय साहित्य संमेलन हा विषय होता, मराठवाडा साहित्य संमेलन सुद्धा हा विषय होता. म्हणजे कोणत्याही काव्यप्रकार, एखादा काव्यप्रकार तो काय काव्य हा एकच मुळात प्रकार आहे, मग अभंग वेगळा पुन्हा गझल वेगळी असं करणार का. पण ती एक कविता आहे आणि या कवितेसाठी थोडंसं मला काहीतरी करता येतं एवढ्याच भूमिकेतून जाते. कोणी काही म्हटलं, सुधाकर कदम कदाचित तुमच्यापैकी काही जणांना नाव माहिती नसेल, परंतु भटांना ज्यांना म्हणजे भीमराव दादांचा आणि भटांचा संपर्क जास्त असल्यामुळे आपल्याला भीमराव पांचाळे माहीत आहेत, परंतु भीमराव पांचाळ्यांच्या अगोदर सुधाकर कदमांनी भटांच्या गझल आपल्यापर्यंत पोहोचवल्या होत्या. त्यांनी सुद्धा तिथे अशी प्रश्नार्थ चिन्ह टाकले. म्हणजे खूप मोठ्या मोठ्या लोकांना सुद्धा तंत्र आणि त्याच्यामध्ये बदल, लवचिकता ही मान्य नाही की काय, असा प्रश्न त्या दिवशी मला पडला. आणि 2 दिवस खरंच झोप नाही. म्हटलं आपण या शिव्या दिल्याचा काहीतरी पुन्हा काहीतरी प्रतिक्रिया द्यायची काय, तर नको, आपण आपल्या लेखनातून सुरू ठेवूयात. एवढंच मला नक्की म्हणायचं आहे की त्याच्यामध्ये खूप माझ्या काही मर्यादा ज्या मलाच जाणवतात त्या स्पष्टपणे मी मान्य केलेल्या आहेत. भूमिकेमध्ये त्याही केलेल्या आहेत, इथंही करतो. बऱ्याच मर्यादा आहेत मला, आणि त्यातल्या बऱ्याच मर्यादा आहेत केवळ तंत्रामध्ये आलेल्या आहेत, याही मी मान्य करतो. कारण मी ओळ अशी लिहिलेली आहे याच्या की शब्दांचे प्रयत्न होते, अशी माझ्या एका गझलेची ओळ आहे. पण शब्दांचे प्रयत्न होते, त्याच्यात शब्दांचे हा शब्द बसत नाही, का तंत्र आहे. मग दुसरा कोणता तरी घालावा लागेल, मग मला वहीचे प्रयत्न होते घालावं लागेल, दुसरं काहीतरी अजून काहीतरी जीवाचे प्रयत्न होते असं घालावं लागेल. आणि तिथं मार खातो ना, शिरस मार खातो, पूर्ण असे मार खातो. मग मी तिथे कॉम्प्रोमाइज का करू एका शब्दासाठी. तर अशा स्वरूपाने एक छोटीशी भूमिका इथे मी मांडतो. या सविस्तर दोघंही एक चांगले अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, सविस्तर बोलतील. आपण त्यांचं ऐकण्यासाठी आल्यावर मी तर तुमच्यासाठी दररोजचं आहे. मी तुम्हाला इथेच बोलणार जे तुमच्यासोबत घरी जाऊन बोलणार आहे, म्हणून मी जास्त न बोलता मी माझं हे लांबलेलं माझं मनोगत इथे थांबवतो. आणि या गोष्टीला पुनश्च एकदा दोहरा देतो की पुढं येणारा माझा कोणता जो गझल संग्रह असेल कदाचित 2 वर्षानंतर येईल, 3 वर्षानंतर येईल, तिथे मात्र याच्यापेक्षा खूप काही वेगळं लेखन माझ्या हातून झालेलं दिसेल, याची मात्र शाश्वती माझ्या सध्याच्या लेखनावरून वाटते. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय प्रामाणिकपणे आपली भूमिका मांडत असताना तंत्रामध्ये अडकलेला माणूस काय करतो, कसं करतो, किंवा तंत्राच्या बाहेर जाणारा माणूस, तंत्र सोडून गझल लिहिण्याचा प्रयत्न करणारा माणूस कदाचित फसतो का, अशा प्रकारची स्वतःची जी काही भूमिका आहे ती त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे मांडली. त्याबद्दल खरोखरच त्यांना धन्यवाद द्यायला हवेत. आणि आता यानंतर यशवंत पाटील सरांना मी विनंती करणार आहे की त्यांनी या ठिकाणी आपली मनोगत मांडायचे. तत्पूर्वी यशवंत पाटील सर हे डेंटिस्ट आहेत आणि उत्तम वेगवेगळ्या नियतकालिकामधून त्यांनी समीक्षण दिलेले कवी आहे, आणि त्यांचं लेखन दिवाळी अंकामधून सुद्धा प्रकाशित झालेलं आहे. प्रसिद्ध अशा प्रकारचे समीक्षण त्यांचं प्रसिद्ध आहे. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत मांडावं. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय निमित्ते ज्येष्ठ कवी ज्यांचं नाव मी खूप लहानपणापासून ऐकतोय आणि भेटण्याची इच्छा होती, जे आहे ते आहे. आणि सर्वात मला ज्येष्ठ आहात.
ज्यांच्या गजल संग्रहावर आज आपण बोलणार आहोत असे अरविंद सगर सर. अरविंद सगर सरांचं नाव खूप दिवसापासून ऐकतोय. जसं ते म्हणाले की त्यांनी माझं नाव ऐकतं, मी त्यांचं नाव ऐकतोय. भेटण्याची खूप दिवसाला इच्छा होती आणि आज योगायोगानं हॉट सीटवर बसायचा योग आला. त्याच्यामुळे एक चांगला योग आज प्राप्त झाला. आणि विषय आवडीचाच गझल. तसं तुकाराम महाराज म्हणाले होते की माझी या जातीचा मज मिळो कोणी. तसं गझल हा विषय कोणी घेऊन येत असेल, कोणी त्यावर लिहित असेल, कोणी त्यावर चर्चा करत असेल किंवा कोणी त्यावर बोलवायला जरी आमंत्रण देत असेल तर छान वाटतं. आणि खरंच एक 5-6 दिवसापूर्वी मी संदीप सरांना म्हणलं होतं की अशी अशी माझ्या घरी अडचण आहे, योगायोग कोविडसाईड होऊ शकतो, पण तरीही मी प्रयत्न करेन. इतर कुठला कार्यक्रम असला असता तर मी कदाचित बायपास केलं असतं, पण विषय गझल असल्यामुळे मी आज प्रयत्न केला आणि आलो. थोडासा माझ्यामुळे उशीर झाला, त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि मला वाटतं अरविंद सगर सर म्हणजे गझल सातत्यानं लिहिणारे आणि नेटानं लिहिणारे परभणीतले पहिले गझलकार असावे. गझल मी सुद्धा लिहितो, आमचे अजून 2-4 मित्र आहेत जे गझल लिहितात, तर तो एक संग्रह प्रकाशित करावा. सर आता तुम्ही गझल लिहिता, सरांना म्हणजे की एक एक गझल लिहिण्यामध्ये किती शक्ती, किती त्यात व्यर्थ आहे, खर्च करावा लागतो. प्रतिभा आहे, बुद्धी आहे, वेळ आहे आणि जसं तंत्राचं तुम्ही म्हणले हे सगळं पाळून करावं लागतं. त्याच्यामुळे हे असं सोपं काम नाही आहे. तर गझलचं थोडंसं एक इतिहास म्हणा, व्याकरण म्हणा, एक 2 मिनिटात थोडं पाहू. तर गझल म्हणजे काय की हे मुळात फारसी भाषेतून आलेलं. त्याला काही जण असं म्हणायचे की 2 स्त्रिया पानवठ्यावर जी काही एक कुजबूज करतायत ती म्हणजे गझल. किंवा काही जण म्हणतात की गझल म्हणजे हरिण. तर हरणाची जी हालचाली असतात त्या अतिशय चित्तवेधक असतात. हरणाचे डोळे फिरणं, पाय असं बाकी प्राण्यासारख्या अशा स्लगेश किंवा अशा मंद हालचाली नसतात. त्या चालण्यामध्ये, त्या फिरण्यामध्ये, त्या उड्या मारण्यामध्ये एक डौल असतो आणि तो डौल गझलमध्ये आहे, म्हणून ते तसं एक समरूप मांडलं गेलेलं आहे. तर ही गझल लोकप्रिय होण्याचं कारण हेच की गझलमध्ये काय एक लक्षणीयता आहे, एक चित्तवेधकता आहे, नादप्रियता आहे, गेयता आहे. बाकी बऱ्याचशा काव्यांमध्ये सुद्धा गेयता आहे, पण गझलमधून जी गेयता अजून एक छान प्रकारची व्यक्त करता येते. आणि काही काही गझला तर केवळ तरण्णुमसाठी सुद्धा लिहिल्या जातात आणि तरण्णुममुळे काही गझल फेमस आहे. म्हणजे चुपके चुपके राहता दिन आसू बहाना याद आहे कोणाची म्हणलं तर ती काही मुवमेंट ह्याची म्हणत नाही, कोणी हसरत मोहानीची म्हणत नाही, ती गुलामालीची गझल म्हणतात. सांगला ती किती गझल हसरत मोहानीची आहे, गाणारे गुलामाली, जे इतकं तरण्णुमचा किंवा प्रभाव झाला. पण अर्थात हे गझलेचं मुळात यश आहे की लोकांना तितक्या समरसतेनं, उत्कटतेनं गावं वाटतं आणि लोकांना सुद्धा ते तितकंसं ऐकावं वाटतं. गझलमध्ये अजून एक महत्त्वाचा भाग, आणि सगर सरांच्या गझला सुद्धा तुम्ही वाचल्या, तंत्राचा विषय तो ज्याच्या त्याच्या आपल्या चॉईसनुसार आहे. पण एक तंत्र त्यांनी खूप पाळलेलं आहे की एक धक्का तंत्र गझलमध्ये खूप असतं. गझल तुमच्या एक विचार प्रणालीला धक्का देऊन जाणार आहे, एक टर्न देणार आहे. आपल्याला साधे सर्वपट चित्रपट सुद्धा आवडत नाही. ज्या चित्रपटामध्ये अशी उत्कंठा वाढते, काहीतरी क्लायमॅक्स जबरदस्त आहे, असे चित्रपट आपल्याला आवडतात. आणि हे उत्कंठा म्हणजे जुन्या काव्यात सुद्धा सापडते. आज लिंबेकर सर बसले, मला एक संस्कृत श्लोक आठवला की म्हणजे खूप प्रसिद्ध असा श्लोक आहे, पण अर्थाला कलाट नाही आहे. अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैवच नैवच अजा पुत्रो बली देवो दुर्बल घातक. म्हणजे आधी काय काहीच घोडा नाही, हाती नाही, असं सांगितले आणि अजा पुत्रो बली दद्या देवो दुर्बल घातक. शेवटच्या त्या 3 शब्दामध्ये सगळं अर्थकलाटने देऊन टाकले. हे संस्कृत अनेक सुभाषितांमध्ये सुद्धा आलेलं आहे, अनेक कवितांमध्ये सुद्धा आलेलं आहे, अनेक विडंबन काव्यामध्ये सुद्धा आलेलं आहे. इव्हन झेंडूच्या फुलामध्ये हे जे आहे ती प्रेमाचा गुणकंद, त्याच्यात सुद्धा एक धक्कातंत्र आले. जिथं जिथं धक्कातंत्र आले ते लोकप्रिय होतं, आवडतं. पण केवळ धक्कातंत्र म्हणून नाही, त्यात बाकीच्या सुद्धा गोष्टी लागतात. तर गझलचं हे एक अंग हे खूप लोकप्रिय आहे. सुरेश भटारेचा किती म्हणजे गझला लिहिल्या, किती म्हणजे कुठलेच फुल आता मजला पसंत नाही, कळते अरे मला हा माझा वसंत नाही. माझा वसंत नाही याच्यामध्ये सगळी कलाटणी भेटलेली. तिथं आपल्याला गझल, अरे आपण जात होतो भलत्या ठिकाणी, हेरत भलत्या ठिकाणी. हे जे ट्विस्ट आहे हा एक गझलेचा एक खूप छान प्राणाधार म्हणावा असं म्हणता येईल. आता थोडंसं तंत्राबाबत पुन्हा एकदा बोलतो. सरांचे मतं ग्राह्य आहेत आणि त्याचा आदरच आहे. फक्त मला एक वाटतं की सर आता आमच्या घरामध्ये शास्त्रीय संगीताचा वारसा आहे. गेल्या 3-4 पिढ्यापासून शास्त्रीय संगीत
मी पूर्ण वेळ हे पण बऱ्यापैकी मी गातो, माझे काका सगळे आहेत. तेव्हा ती एक परंपरा मी चांगल्यापैकी ऐकत आलोय आणि पाहत आलोय. तर शास्त्रीय संगीत आणि गझल या दोनमध्ये मला साम्य वाटतं सर, आणि मी बऱ्याच ठिकाणी लिहिलं सुद्धा. शास्त्रीय संगीतामध्ये एक बंधन आहेत, निबद्ध आहेत. तुम्ही भूप राग भूप म्हणूनच गाताय, तुम्हाला सारे गप तसंच गावं लागेल आणि ते शुद्धच गावं लागेल, दुसरे स्वर घेऊन जमत नाही. यमन राग तुम्हाला यमनच गावं लागेल. 200 वर्षापूर्वी ज्यांनी यमन गायला आणि आज जे गात आहेत ते यमनच गातात. गझलमध्ये सुद्धा तसंच आहे. गझलचे जे शब्द आहेत, गझलमध्ये तुम्ही जी बाहेर वापरता तीच वापरणार. तुम्ही जर अधिक वापरताय तुम्हाला बदलता येणार नाही. तुमचा काफिया तुम्हाला तसाच ठेवायचा आहे. तसं रागदारीमध्ये तुम्हाला ते स्वरांचे वेळ कुठल्या स्वरांना कुठं जायचं हे नियम ठरलेले आहे. तसं तुम्हाला आलामत सलामत ठेवावं लागेल. तेव्हा तनाफर वगैरे ह्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत. हे खूप ठीक तंत्र झालं. पण एक ढोबळ विचार जरी केला तरी शास्त्रीय संगीत लोकप्रिय का आहे, किंवा शास्त्रीय संगीताच्या गायकांना आज एखादा बॉलिवूडचा खूप सुपरहिट गायक जरी आला आणि त्याच्यासमोर क्लासिकल वाला एखादा गायक आला, तर तो बॉलिवूड गायक त्या क्लासिकल संगीताला आदराने लावून नमस्कार करणार. कारण त्यानं ती साधना जी केलेली आहे, त्यानं एक एक स्वराच्या मागे हा गायक काय एक गाणं हिट झालं, एका रात्रीत व्हायरल झालं, तो सुपरहिट झाला. तर ह्या शास्त्रीय संगीतवाल्यांना मात्र एकेका स्वरासाठी तपश्चर्या केली, एक एक राग दिवसेंदिवस घोटलाय, एकेका तालाच्या आवर्तनावर खूप सारा रियाज केला, आणि त्याच्यातून जी एक स्वरसिद्धी किंवा एक गानसिद्धी त्याच्यामध्ये आली, त्याच्या पुढे कोणीही नतमस्तक असेल. आणि गझला लोकप्रिय होण्याचं कारण, किंवा गझला इतके आता 300-350 वर्षापासून गझला लिहितात लोक, आणि आजही फेसबुकवर तुम्ही आम्ही आहोत, तरुण पिढी किती समरसतेने गझला लिहिते, किती छान लिहिते आणि वेगवेगळ्या आशयाने लिहिते. तर चित्तरंजन भट माझे मित्र आहेत, ते बरेचदा उपहास खूप करतात आणि टोकाचं लिहितात, परंतु एक आहे की वेगवेगळे विषय सुद्धा गझलेमध्ये आहेत. त्यामुळे असं नाही की एकाच ह्याच्यात अडकून राहिली. एक अशोक वाजपेयींचं एक शास्त्रीय संगीताविषयी वाक्य, शास्त्रीय संगीत याने क्या की घनघोर अनुशासन में संपूर्ण स्वातंत्र्य. म्हणजे अनुशासन कसं आहे, घनघोर आहे. मी जसं म्हटलं की भूपरागाची तीच चौकट आहे. मला 3 तालुक गायचं आहे, तुम्हाला 16 मात्रा म्हणजे 16 मात्राच पडावं लागतील. 27 मात्रा माझ्या म्हणून घेता येणार नाही. मी नगरसेवक असो का आमदार असो. त्याच्यामुळं ते तंत्र पाळावं लागेल. तर हे तंत्र जसं घनघोर अनुशासन में संपूर्ण स्वातंत्र्य, तसंच ही अभिजातता, आणि त्यामुळे गाण्यामध्ये अभिजातता आहे. सवंगता आणि अभिजातता जी आहे तो तिथं फरक येतो की तेच गझलेमध्ये तसं आहे की गझलेचे नियम पाळणार आहे. आणि भटांच्या तर जितक्या गझला मी वाटल्या, म्हणजे मला ते तंत्राचं खूप अनुकूलता आहे त्यामध्ये. आता शायरी मूळ माधव जुलियन यांनी आणली. माधव जुलियन जे माधवराव पटवर्धन होते, पण त्यांनी ती अतिशय ढोबळ स्वरूपात आणली. आणि त्याच्यानंतर भाऊसाहेब पाटणकरांनी मध्ये शायरी बरीच गाजवली, म्हणजे जी उर्दून प्रेरित होती. पण तो प्रॉपर गझल जी म्हणावी नियमामध्ये, ती बांधणं, तिचा प्रसार करणं, लोकांना ती शिकवणं, अनेक जणांना घडवणं, हे काम सुरेश भटांनी खरंच केलेलं आहे. आणि सरांमध्ये सुद्धा एक कॉपी दिसत नाही, पण तो कुठं कुठं भट आपल्याला स्पार्क दिसतात. आमच्या गाण्यामध्ये नसतात की गायकीची कॉपी करणं आणि गायकीची एक अदा घेणं. सरांचं काही काही शेर असे मी तसं म्हणलं तर बरेच शेर वाचा होते सर. मी वानगी दाखव 2-3 काढले तर मी खूप शेर वाचले. मला त्यातला हा शेर फार आवडला सर. म्हणजे शेरामध्ये असं म्हणतं की एका शेरामध्ये प्रासादिकता असावी आणि त्याच्यातून अनेक अर्थाच्या शक्यता असाव्या. की हे खूप तुम्ही साधन खूप छान लिहिलं. मला इतकं आवडलं ते की एवढे मी ठेवले लक्षात की मी नसे लक्षात हे लक्षात माझ्या. अजूनही बरेच आहेत की तुला पाहता मनात सखे, तुला पाहता मनात सखे, सारस लज्जा अवखळ होते. हे अवखळाचं तर दिलं सरांनी. आणि ही कॉपी नाहीये. मी जसं म्हटलं की एक पूर्ण गझल संग्रह काढण्यात गझला लिहिणं, तर त्याच्यासाठी जी सिद्धी आहे, ज्या श्रम आहे, जो वेळ देणं आहे, जो त्यांनी ध्यास घेतला आहे, हे खरंच म्हणजे काबिल तारीफच असतं. आणि त्याच्यातून असे शेर येतात. तर ते तंत्राचाच विषय जो आपला चालू होता की त्याच्यामुळे जी अभिजातही आहे, जेवढे आपण तंत्र पाळू त्यातून येऊन जातं सर. आणि तुम्ही जरी म्हणाले तरी मला वाटतं की तुमच्याकडे ते आहे तंत्र. म्हणजे तुम्ही असं ठीक आहे स्वतंत्र घेऊ शकता, ठीक आहे नाही. जो ज्याला गाडी चांगली येते तो कशी स्टंट करू शकतो, तशा पद्धतीने म्हणू शकतो आपण. त्याच्यामुळे तसं करता येईल. हां नाही, निश्चित आहे. आणि प्रत्येकानं कसं लिहावं, काय लिहावं
किती स्वतंत्र घ्यावं हा त्याच्या अभिव्यक्तीचा विषय आहे. काही अपेक्षा असतात पण तरीही तसे बंधन करू शकत नाही. फक्त एक मात्र निश्चित आहे की सरांची गझल जी आहे म्हणजे त्याच्यात एक मराठवाडी रंग दिसतो मला. म्हणजे त्याच्यात कौटुंबिक प्रश्न जे आहेत, घरगुती काही भावनांचे प्रश्न आहेत, घरगुती काही संबंधांचे प्रश्न आहेत. ते खोकला घरघर होतो ती एक तुमची एक गझल आहे, ओळ आहे, शेर आहे त्यामध्ये. अशा अनेक गोष्टी आहेत. शेतीविषयी बरंच लिहिलेलं आहे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, सरांनी प्रस्तावना केली की ते ज्या परिस्थितीतून आले किल्लारीच्या ह्याच्यातून, आणि गझलकार असा उगाच घडत नाही की उद्या मी म्हणजे असं म्हणत नाही की मराठीचा प्राध्यापक जरी झालो, मी तंत्र अगदी रचना व्याकरण कळून पिलं आणि मी ठरवलं मी आता गझल लिहितो, ते लिहिता येते. सर संगीत विशारद, संगीत अलंकार गल्लोगल्ली पडले, पण त्यांना साधं भावगीत गाता येते. त्याच्यामुळे त्याचा संबंध नाही की तुमच्या मुळातच ती गझलियत असावी लागते. आणि ती गझलियत सर तुमच्यामध्ये अगदी म्हणजे आहेच. मागे तुमची गझल मी कार्यक्रमात ऐकली होती. फक्त मी असं बसलो होतो आणि आज त्यानंतर पूर्ण गझल संग्रह वाचता आला. हे एक माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. गझलचं मगाशी दिसलं की प्रासादिकता हे अंग आहे ते सरांनी ठाई ठाई पाळले. कारण मध्यंतरी म्हणजे दुर्बोध लिहिण्याची फॅशन निघाली होती. सरांना माहीत असं, सरांनी तर फार मोठा काळ अनुभवलेला आहे की म्हणजे एका ठिकाणी मी असं ऐकलं की दोन कवींमध्ये भांडणं लागलं होतं. म्हणजे एक कवी एक त्याचा मित्र, की तो मित्र म्हणाला की ही तुझी कविता मला आवडली. तो म्हणला तू असं कसं काय करू शकतोस, माझी कविता तुला समजूच शकत नाही तर तुला आवडेल कसं काय, माझी कविता तुला समजली आणि आवडली म्हणजे माझा अपमान आहे. तर असं मुद्दाम दुर्बोध द्यायचं, आपण काहीतरी फार इंटेलेक्च्युअल आहोत अशा पातळीवर दाखवण्यासाठी फार काहीतरी म्हणजे कोंडी फोडू किंवा चौथी नवता, पाचवी नवता अशा नवतेचे दारा उडून स्वतःला आणि प्रेक्षकांना संभ्रमात पडायचं असा एक व्यापार फार गाजला होता. तर तो सुदैवानं की अशा गोष्टी फार काय टिकत नसतात. जे अस्सल आहेत ते काळाच्या कसोटीवर टिकूनच राहतात. आणि सगर सरांसारखे असे लिहिणारे जे गझलकार आहेत ते आपलं अस्तित्व सिद्धच करतात आणि लोकांमध्ये ते लोकप्रिय होतात. ही सरांची जी गझल आहे ही अशीच फुलत राहो. आज या ठिकाणी एवढ्या शुभेच्छा देतो. आणि बाकी मी जसं म्हणालं की माझं मत तंत्राविषयी मांडलं. मी आता उमरीकर सरांना माहिती आहे, उमरीकर सरांची कधी काही रचना दिसली मला फेसबुकवर, इनबॉक्समध्ये मी मात्रा वृत्त वगैरे पाठवत राहतो. ती थोडी सवय झाली आहे. पण एक आहे सर, तो चॉईसचा मुद्दा आहे. मुख्य एक आहे की आशय छान असला पाहिजे. आशय नसेल तर तुम्ही कितीही कुठल्याही अक्षरघनवृत्त वापरा, मात्रावृत्त वापरा, ते निर्जीव आहे. मुळात जर काही असेल तर तो आशय 100% प्राधान्य कुठल्याही कवितेला आहे. तुम्ही ते मुक्त छंद लिहा की तुम्ही हायकू लिहा, कुठलाही फॉर्मॅट वापरा, मुख्य आशय आहे. आणि आशय तुमच्या ठाई ठाई भरलेला आहे. कारण तुम्ही जीवन अतिशय उघडेपणानं पाहताय, अगदी निर्लसपणे पाहताय. त्याचा आस्वाद जो आहे तो अंगोपांगाने घेऊन तुम्ही त्याच्या व्यक्त होताय हे ठाई ठाई दिसून येतं. आणि असा एक गझलकार परभणीच्या माझ्या शहरात आहे, तर हे एक अभिमानाची बाब आहे. त्यामुळे सरांना उत्तरोत्तर गझलेमध्ये यश मिळो, त्यांचे अजून सारे संग्रह येऊ आणि हे संग्रह असेच लोकांच्या पसंतीस पडो ही शुभकामना या ठिकाणी व्यक्त करतो आणि 2 शब्द थांबवतो. सर काही मर्यादा अतिक्रमण झालं असेल तर माफी मागतो. आणि खूप छान वाटलं मात्र बोलायला. आणि हे कसं औपचारिक कार्यक्रम असेल तर काय येतं की एक संवाद 1 to 1 होतो, अजून चांगलं बोलावं असं वाटतं. आणि संदीप पेडगावकर सर आमचे काय त्यांचं आयोजन असेल तर काही पाहायचं काम असलं हे म्हणजे अगदी घरात छान बोललं असं वाटतं. तर या ठिकाणी मला बोलण्याबद्दल आमंत्रण दिल्याबद्दल आयोजकांचे मी आभार मानतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. अतिशय सुंदर शब्दामध्ये त्याचं विश्लेषण केलं तुम्ही. तंत्र महत्वाचं नसतं तर आशय महत्वाचा असतो. आणि आशय जर पक्का असेल तर ती कविता भिडते. असं थोडक्यात शब्दामध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचा संदेश त्यांनी या ठिकाणी दिला. देश रक्त बंबाळ नकाशा दिवसा ढवळ्या, संसद म्हणजे खुला तमाशा दिवसा ढवळ्या, फट्ट पांढरे शब्द तयांचे सरावलेले, पुन्हा सरावाचीच निराशा दिवसा ढवळ्या. व्यवस्थेच्या विरुद्ध बंड करणारा हा कवी. सरांच्या पुस्तकातली अतिशय सुंदर मला आवडली म्हणून मी हे 2 ओळी वाचल्या. तर यानंतर दासरी सरांना विनंती करणार आहे. तर पूर्वी दासरी सरांचा एक 2च मिनिटांमध्ये परिचय मी देतो. समाज कल्याण कार्यालय
वरिष्ठ निरीक्षक म्हणून ते शासकीय नोकरीमध्ये आहेत नांदेड या ठिकाणी. आणि विविध नियतकालिकामधून त्यांचे कविता आणि गझल प्रसिद्ध झालेले आहेत. उत्तम गझलकार आहेत, त्यांना पुरस्कारही मिळालेले आहेत. म्हणजे राष्ट्रीय स्तरावर सूत्रसंचलनकार म्हणून सुद्धा त्यांनी भूमिका निभावलेली आहे. आकाशवाणीवर आणि विविध ठिकाणच्या उपक्रमामध्ये कार्यक्रमामध्ये त्यांनी सूत्रसंचलन आणि कविता सादर केलेल्या आहेत. अशा प्रकारचे उत्तम कवी, समीक्षक आणि लेखक, साहित्यिक असलेले बाबूदासजी आता या पुस्तकावर आणि गझलेच्या संदर्भात आपले विचार मांडतील. मी त्यांना आमंत्रित करतो, आपले मनोगत त्यांनी मांडावे. सर्वप्रथम नरहर कुरुंदकरांच्या स्मृतींना अभिवादन करतो. त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्याची संधी माझ्या पणजोबाच्या काळापासून चालू असलेल्या या वाचनालयाची जी एक उज्ज्वल परंपरा आहे ते इमारतीमध्ये मला मिळाली. याचं मी भाग्य समजतो आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहून. आणि आमचे मित्र अरविंद सगर, यशवंत पाटील सर इथे आता खूप छान बोलले. समोर उपस्थित माझी बहीण अर्चना डावरे, माझे मित्र बँक अधिकारी कैलास सुपारे आणि आपण सगळेजण आदरणीय श्री दिनकरजी देशपांडे, संदीपजी पेडगावकर. एक उज्ज्वल परंपरा या परभणीच्या मातीत आहे. संस्कृती, सभ्यता आणि प्रसंगी सत्यासाठी पटकन गच्ची पकडण्याची वृत्ती अशी या मातीची माती आहे परभणीची. मी या शहरामध्ये 10 वर्ष नोकरी केली, त्यामुळे माझा प्रत्येक माणसाशी, इथल्या कार्यकर्त्यांशी, समाज कार्यकर्त्यांशी, नेत्यांशी खूप जवळून संबंध आलेला आहे. तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का नाही हे मला माहीत नाही, पण एक कव्वाली आपल्या सगळ्यांना माहिती आहे. चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. अगदी आपल्या प्रत्येकाची ही कव्वाली या इमारतीच्या परिसरात राहणाऱ्या व्यक्तीने लिहिलेली आहे. परभणीच्या जो व्यक्ती, जी फिरोज टॉकीज आहे ना, त्याच्या बाजूला कुंजी बनवण्याचं काम मुस्लिमचा करत होता, त्याची ती कव्वाली. म्हणजे परभणीचा माणूस किती मोठी कव्वाली लिहू शकतो आणि जी जगप्रसिद्ध होऊ शकते. दुबईमध्ये सुद्धा ती गायली जाते, पाकिस्तानमध्ये गायली जाते, अफगाणिस्तानमध्ये गायली जाते. परभणीचा माणूस हे करू शकतो. आणि दुर्दैवाने त्याचं कुठेच नामोल्लेख होत नाही. कुंजीवाले एवढं त्याचं आडनाव आहे. मला चांगलं आठवतं, इथे मोहन ठोंबरे नावाचे कलेक्टर होते आणि त्यांच्या हस्ते त्या भणंग माणसाला, ज्याने चढता सूरज धीरे धीरे लिहिली, त्याला 1 लाख रुपयाची थैली आपल्या ती त्रैभाषिक कवी संमेलनात दिली होती आणि मी तिथे उपस्थित होतो. मला तेवढं आठवतं. तर गझल एक असं आहे की आपण तंत्र आशय ह्या गोष्टीबद्दल खूप छान मार्गदर्शन झालं, म्हणून त्यामुळं त्याबद्दल मी तुमचा जीव खात नाही तंत्राच्या बद्दल. पण एवढं सांगतो की गझल एक वृत्त नसून ती एक वृत्ती आहे. आणि गझलेचा प्रत्येक शेर ही एक स्वतंत्र अभिव्यक्ती आहे, ते खरंच आहे, आणि ती स्वतंत्र कविता असते. गझल में बंदिशो अल्फाज ही नहीं काफी. गजल में बंदिशो अल्फाज ही नहीं काफी. जिगर का खून ही चाहिए कुछ असर के लिए. ही खरी गझलची व्याख्या. गझल क्या है, गझल का फन क्या है. जानिसा अख्तर गझलची व्याख्या करताना असं म्हणतात कि गजल क्या है, गजल का फन क्या, चंद लफ्जों में कोई आग छुपा दी है. आणि सुरेश भटांनी गझलेबद्दल लिहिताना अनेक त्यांचे वर्तमानपत्रातून लेख यायचे. मला हे सांगताना थोडंसं दुःख होतं की त्या पिढीच्या काळात जी रवी किरण मंडळ होतं पुण्यामध्ये, हे सगळे कवी त्या रवी किरण मंडळाचे सदस्य होते. त्याच्यामध्ये विंदा करंदीकर, वसंत पापट, कुसुमाग्रज, विभा शिरवडकर, ही सगळी मंडळी होती. तर सुरेश भटांच्या गझलेला जसं आपण त्या काळात दलितांवर अत्याचार कसे झाले तसं एक बहिष्कृत करण्याचं काम त्या पिढीने केलं.
जेव्हा भटांची कविता आणि गझल मंगेशकर परिवाराने गायली तेव्हा मग सगळ्यांनी त्यांचं प्रभुत्व मान्य केलं भटांचं. अखिल भारतीय कवी संमेलनामध्ये तोपर्यंत भटांना बोलवलं जायचं नाही निमंत्रित कवी म्हणून. आणि दुसरी एक अत्यंत म्हणजे सत्य विदारक सत्य गझलेचं सांगतो की तुम्ही जर जे प्रचंड मोठे गाजलेले गझलकार जर घेतले, आता फेसबुकवर जरी चांगलं लिहित असलेले घेतले, ज्याला म्हणजे मी एक जबाबदारीनं ही स्टेटमेंट करतो, ज्याला चांगली गझल जमली त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. मग भटांचा मोठा मुलगा चित्तरंजनचा भाऊ ऍक्सिडेंटमध्ये वारला. प्रदीप निफाडकरांनी गझल लिहिली, माझी मुलगी ज्या मुलीवर लिहिली ती वारली ऍक्सिडेंटमध्ये. गालिबनंही अतिशय दुःख सोसलं. म्हणजे गझल मी तर म्हणतो सरांना की तुमच्या मुलीचं नाव गझल ठेवू नका, असं मी त्यांना या ठिकाणी सजेस्ट करू. आणि माझे एक मित्र आहेत गझलकार, त्यांना मुलगी झाली, तर त्या मुलीवर लिहिलेला शेर मी आताच माझ्या ताईला कारमध्ये ऐकवला होता. मला माहित नव्हतं यांना आज मुलगी झाली. त्यांना हा शेर समर्पित करतो. नामदेव कोळी म्हणून माझे मित्र आहे. धनाची लाभली पेटी मला माझ्या नशिबाने, धनाची लाभली पेटी मला माझ्या नशिबाने, किती श्रीमंत झालो मी मुलीचा बाप झाला. नामदेव कोळी नावाचा एक गझलकार आहे. मला ज्याचं आवडलं, जे छातीला असं भावलं ते शक्यतो पाठ करण्याचा प्रयत्न करतो. उदागिरी नावाचे एक गझलकार होते. त्यांनी एक 2 ओळी अशा लिहिल्या की तुम्ही आता संगीताची भाषा केली, त्याच्यामध्ये एक वर्चस्वर असतो प्रत्येक ठिकाणी. तर सोडून चाललेले माझे मलाच गाणे, सोडून चाललेले माझे मलाच गाणे, मी मैफिलीत उरलो वर्चस्वरात. ऐकू नकोस आता, ऐकू नकोस आता, माझेच काहीतरी आहे तुझे मला नाही आठवला, पण सोडून चाललेले माझे मलाच गाणे, मी मैफिलीत उरलो स्वराप्रमाणे. आणि त्याच्यातलं उलम विसरा एक आहे, साने विसरा की राखेस या आता तू घालू नको उखाणे, म्हणजे माझी जी राख झालेली आहे आता त्याला कशाला उखाणे. म्हणजे उतागिरी नावाची म्हणजे मराठी गझल आता जवळजवळ 1000 लोक मराठी गझल लिहित आहेत सध्या. पण मला एक असं दुःख वाटतं, मनाला विषाद वाटतो की मागच्या 30 ते 35 वर्षाच्या गझल चळवळीची वाटचाल मी बघितलेली आहे. जवळ मी जेव्हा एक विद्यार्थी होतो आणि भटांचा कार्यक्रम औरंगाबादला होता आणि मी त्या सभागृहात हजर होतो, मी आपली एक मोडकी तोडकी गझल लिहिली होती. तर मी आपलं धारिष्ट करून स्टेजवर गेलो आणि विंगेत बसले होते. नंतर सगळेजण भेटत ना सह्या घ्यायला, पोरं आपले डायरेक्ट घेऊन आलेले. मी त्यांना ती माझी गझल दाखवली. ते हसले, बाळा ही गझल नाही, गझल लिहायला तुला अजून सगळं कळावं लागेल, पण कविता म्हणून ही छान आहे. एवढा आशीर्वाद आपल्याला भटांचा लाभलेला आहे. तर जबाबदारीने बोलताना गझलेच्या बद्दल सुरेश भटांनी असं काही बोललेलं आहे की आता आपण गाणे म्हणलं नाही तो भटांचे, मालवून टाक दीपचे तरुण अंग अंग राजासाठी ती दिसा लाभला निवांत संग, हे तुला कसे कळेल कोण एकटे जळेल, सांग का कधी खरेच एकटा जळे पतंग, काय हा तुझाचा श्वास दरवळे इथे सुवास, बोल रे हळू उठेल चांदण्यावरी तरंग. ही गैरमुरत्तब गझल आहे, पण त्यांनी काय लिहिले की हे गीत आहे माझी गझल. ते एवढे प्रामाणिक होते तंत्राशी की त्याच्यामध्ये जे भाग असतात मात्रांचे, तर यातलं त्यात जरी जरा झालं तर ती गझल नाही असं त्यांचं म्हणणं. तरुण आहे रात्र अजूनही राजसा विजला सका, अजून मी विजले कुठे रे तू असा विजला सका, हे गीत आहे म्हणाले. पण आता जर आपण ते आताचं जे काही तंत्र आहे त्याचं मीटर घेऊन जर आपण बसलो तर ती गझल आहे. पण त्यांनी काय सांगितलं की ही गझल नाही. तर आता या पुस्तकाबद्दल तर मला आवडलेले शेर मी सांगणारच आहे, पण माझी देशपांडे सरांशी चर्चा होताना माझ्या आयुष्यात मला आवडलेले काही चांगले शेर इथे सांगा, आम्हाला ऐकायला बरं वाटेल असं ते मला म्हणाले. मी तर या पुस्तकातले मला आवडलेले शेर
तू दोस्त है तो नसीहत, मैत्रीवरचा एक शेर सांग की तू दोस्त है तो नसीहत न कर खुदा के लिए. ऐकलं असेल आपण. कारण की ग्रेसनी त्यांच्या एका अल्बममध्ये असं म्हटलंय की मला शहाण्यांची सभा आठवते, इथे सगळे लोक शहाणे आहेत आणि मी तुमच्यात आणि माझ्यात मी जास्त फरक मानत नाही. मी एक रसिक म्हणून मी आपल्याशी संवाद करतोय. माझं कदाचित चुकू शकते पण ते माझं मत आहे. आणि दुसरं एक मला सांगावंसं वाटतं की प्रत्येक कवीची कविता ही ज्याचं त्याचं अपत्य असते आणि कुणी कुणाच्या अपत्याला नाव ठेवलेलं कुणालाही आवडत नाही. हे तर आपल्याला मान्य होईल लेखकाला सुद्धा की माझी जी निर्मिती आहे ती माझी निर्मिती आहे. मला जी अनुभूती आली ती मी मांडली, तुम्हाला जी अनुभूती आली ती तुम्ही मांडणार. आपण जे एकमेकाच्या अपत्याला नाव ठेवतात मग त्याच्यावरून भांडणं होतात आणि नेमकं आता गझलेच्या क्षेत्रामध्ये हे असंच होत आहे. आणि जगण्याच्या दृष्टिकोनामध्ये दोन प्रकारचे दृष्टिकोन आपण प्रत्येक जण बघतो. सामान्य माणूस जगत असताना आपल्या दिनक्रमामध्ये आपल्या जीवनामध्ये सरळ सोपं साधं जगणं आपण पसंत करतो. वयोमानानुसार आपल्याला कुठलेही लोचे आपल्या डोक्याच्या मागे नकोसे वाटतात. तसंच आहे की साधं सोपं सरळ हे हृदयीचे ते हृदयी जे पोचते, मग ती कविता असो, गझल असो, अभंग असो, रुबाई असो किंवा साधी कोणतीही कवितेची ओळ असो. या जगात माणसाचा जन्म झाल्याबरोबर गर्भाशयातून त्या लेकराला बाहेर काढल्याबरोबर ते असं उलटं धरतात नर्सेस आणि त्याच्या पाठीवर एक असा थप्पा मारल्याबरोबर ते रडायला लागतं. ते का रडतं तर त्याचं हर्ट चालू होतं. तिथून त्या हर्ट सुरू झाल्याबरोबर जी टक टक जी लय आहे ती बंद झाली की आपण माणूस मेला असं म्हणतो. म्हणजे शव आणि शिव याच्यामध्ये फक्त एका वेलांटीचा फरक आहे. ती वेलांटी म्हणजे लय आहे माणसाच्या जगण्यातली. आणि साहित्याचे दोन प्रकार आहेत, गद्य आणि पद्य. पद्य म्हटल्यावर जरी ती मुक्त छंदातली कविता असली तरी त्याला लय असणं जरुरी आहे असं माझं मत आहे. जर लय नसेल तर ती कविताच नाही. फक्त कविता आणि लय गझल याच्यामधला जर छोटासा फरक बघायचा झाला आपल्याला तर मी एक आमचे मित्र आहेत गझलकार मित्र आणि आमचे गुरुस्थानी आहेत ते प्रदीप निफाडकर, मी आत्ताच ज्यांचं नाव घेतलं तर त्यांची एक गझल आहे की अंथर तो मी जेव्हा चटई, अंथर तो मी जेव्हा चटई, डोळे मिटती वासे तुळई. माझ्यासोबत मी झोपताना माझं घर सुद्धा झोपी जातं. मी जागा असले की माझ्या घरातल्या छताला, त्या गजाळ्यांना, त्या स्लॅबला सुद्धा माझी चिंता असते याच्यावरची अडचण हा दूर त्या अडचणीतून तरुण जाईल किंवा नाही. त्या अंथर तो मी जेव्हा चटई, डोळे मिटती वासे तुळई. आता दुसरा शेर बघा, गरिबी अपुली अशीच राहो, आपण दोघे एकच दुलई. गरिबी अपुली अशीच राहो, आपण दोघे एकच दुलई. कसे बसे जगतात कवी हे, कसे बसे जगतात कवी हे, कुबेर झाले सारे गवई. त्याच्यातला एक शेर आहे, मुले टीव्हीच्या तरंगमध्ये मजा येते का तरंग ते तुम्हाला जमेल मला नाही, हे त्याच्या त्याच्या मर्यादा आहे. मुले टीव्हीच्या समोर बसली, शुभम करोती गाते सनई. मैफिलीत मी पहिला वहिला, कुठे शेवटी असते सनई. आणि नंतरचा शेर असा आहे, कविता म्हणजे दुधाप्रमाणे, कविता म्हणजे दुधाप्रमाणे, गझला म्हणजे नुसती मलई. आता तुम्हाला गझल कळली असं मी की कविता म्हणजे दुधाप्रमाणे, गझला म्हणजे नुसती मलई. आता हे नुसती मलई सगळे खाऊन गेल्यावर दुधात काय राहणार. हिलाही जमादार एक गुणगुले, माझा आवडता कवी, माझा मित्र, माझा गझलकार, एक खूप छान गझलकार नाम सांगितलेली. पण काय होतं मी आताच सांगितलं की एक विदारक दुःख म्हणजे मी असं प्रार्थना करतो की मला गझल जमूच नाही. ज्याला गझल जमली त्याचं लाईफ उद्ध्वस्तच झालं. असे जवळजवळ एक 70-80% माझ्याकडे
त्याची उदाहरणं आहेत. म्हणून मला अभंग, कविता ह्याच्यातच मला जास्त इंटरेस्ट येतो. मला मिळवत नाही. सुप्रिया जाधव नाही काही अपवाद असतील. नाही, अपवाद ते 30% मध्ये येतात ते. जसं महिलांसाठीचं आरक्षण 30% आहे. नाही, सुप्रिया जाधव आता चांगली गझल लिहिते. तिला जेव्हा तिचं पहिलं पुस्तक आलं पती गे, जागोजागी भेटत असते माझी मुलगी, कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी. जागोजागी भेटत असते माझी मुलगी, कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी. चित्र काढते, पोळ्या करते, गाणी गाते. चित्र काढते, पोळ्या करते, गाणी गाते. दुःखाला ही खुशाल पिसते माझी मुलगी. घरी यायला मला जरासा उशीर होता, घरी यायला मला जरासा उशीर होता. आई सोबत जागत बसते माझी मुलगी. आठवते मज माझी आई अशीच होती, आठवते मज माझी आई अशीच होती. जेव्हा माझे डोळे पुसते माझी मुलगी. तिला न्यायला राजकुमारा उशिरा येतो, तिला न्यायला राजकुमारा उशिरा येतो. अजूनही मजला अल्लड दिसते माझी मुलगी. ही प्रदीप निफाडकरांची गझल अभ्यासक्रमात आली आणि ज्या मुलीवर ही गझल लिहिली ती साधा छोटा ऍक्सिडेंट होऊन ब्रेनला मार लागून गेली. मी त्या अंत्यविधीला आजार. म्हणजे गालिब पासून आजपर्यंत जर आपण अभ्यास केला तर अशा घटना गझलच्या बाबतीमध्ये जास्त होतात. नाही खरंच. बापू झोपायचा नाही रे की माणूस. आता इलय जमादारांची गझल बद्दल थोडस सांगतो काही चार्ज. त्यांचे मला आवडलेले शेर. बोट गझलेचे धरुणी चाललो आहे आता, बोट गझलेचे धरुणी चाललो आहे आता. आसरा आधार माझा सावली माझी गझल. त्या गझलेला त्यांनी सावली नाही. मग आता प्रत्येकाची अनुभूती असतात. आम्ही गझलकारांना म्हणतो. आता आपण थोडस या रोडवरून बाहेर गेलो ना, 20 ते 25 वयोगटातली मुलं मोटरसायकलवर जाताना त्यांचे वेगळे वेगळे भांग बघितले की त्याच्यावर एक गझल मला लिहायची. मी अजून नाही लिहिली, पण मला आता ताईसोबत कारमध्ये येताना 4-5 पोरं पाहिले मी. त्याच्यामध्ये चिमणीचं घरटं पण होऊ शकते. त्या म्हणजे अनुभूती. आता मला ती क्लिक झाली. कसं आहे की गझल साकारते कशी, कॉपी करणं हा तर अतिशय म्हणजे शेवटची स्टेज झाली. पण कवीला जी अनुभूती येते. आता मी चष्मेची काच आपण रोज पुसतो तरीही त्याला काहीतरी राहतच. मी सकाळी काच पुसत होतो आणि मला एक अभंगाचा तुकडा सुचला. मी तो ताईला आल्यावर वाचून दाखवला. आता जरी हे गझलेचा कार्यक्रम असला, अनुभूती आणि त्याचा साक्षात्कार आणि निर्मिती आणि सृजन याचा कसा संबंध आहे हे बघा. म्हणून मी तेवढंच तुम्हाला ऐकवतो. मी आता पुसावी ही लख, पुसावी ही लख आयुष्याची काच. बरं का. पुसावी ही लख आयुष्याची काच, रेघोट्यांचा नाच चऱ्यांमध्ये. आपण फक्त त्याचा मळ पुसू शकतो, पण चऱ्यांचं काय? असंच आपल्या जगण्याचं आहे. आपण खूप प्रयत्न करत जगतो, पण ही प्रत्येक कवीला गझलकाराला जी अनुभूती येते ती गझलेमध्ये उतरते, कवितेमध्ये उतरते असं मला वाटतं. आणि मग प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, प्रत्येकाची संस्कृती वेगळी असते. पण एक अशी एक उर्दू संस्कृतीमधून गझल जेव्हा मराठीमध्ये आली तर एक परंपरा पण अशी आहे की मला जे कोणी मार्गदर्शन करतो तो माझा उस्ताद असं उर्दूमध्ये आहे. आणि मग त्याला ते गंडा पण बांधायचे, गंडाबंद शागिर. आणि मग इस्लाह म्हणजे तर गालिब एका ठिकाणी असं म्हणतो की रेखता के हमी उस्ताद नहीं गालिब. रेखता के म्हणजे उर्दू, रेखता के हम ही उस्ताद नहीं गालिब. सुना है पहिले जमाने में कोई मीर भी था. म्हणजे मीर तकी मीरच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करणं, गुरु बद्दल आपला आदर व्यक्त करणं. माझे गुरुबंधू पण आता इथे आलेले आहेत. तर गुरु बद्दल आपला आदर व्यक्त करणं ही जी परंपरा आहे ती आता हळूहळू मोडीत निघाली. मग ते बंड कोणी केलं?
आत्ताच सांगितलं की सगरनी त्यांच्या ह्याच्यात बंड केलंय गझलेमध्ये, म्हणजे आपण ते बंड गझलकार आहेत असं म्हणायचं का? गमतीनं म्हणतो मी. तर भटांनीच काय सांगितलं की माझा गुरु कोणी, माझे कुठे चेले. मग हे बंड भटांनी सुरू केलं. म्हणजे ही जी गुरु शिष्य परंपरा जी गझलमध्ये होती तिला त्यांनीच मोडता घातला. आणि मग भाऊसाहेब पठाणकरांनी लिहिलं की शायरी ऐकून माझी सांगेल जो आता पुरे, तो रतीला चुंबिता ही सांगेल की आता पुरे. म्हणजे मग इकडे दुष्यंत कुमारची गझल त्याच ह्याच्यात हिंदीमध्ये आली की तू किसी रेल सी गुजरती है, मैं किसी पुल सा थरथराता. तर ही जी अनुभूती आहे ती अनुभूती प्रत्येकाची वेगळी जेव्हा येते तर ती वेगळीच असते. आणि ती अनुभूती जेव्हा चित्रित होते, फोटोग्राफ किंवा व्हिडिओ त्याचा जो आहे त्या ब्रेनमध्ये जेव्हा तो रेकॉर्ड होतो आणि तो जेव्हा कागदावर उमटतो तो त्याची एक सशक्त अभिव्यक्ती म्हणून. मग आता त्याच्यात तंत्र आहे की नाही मला सांगा. जर तंत्र नसलं तर ती एक छान कविता असेलच ना. म्हणजे एकदम एखाद्याला जर्जर करून टाकणे, त्याला लिहिण्यापासून वंचित करणे, त्याला एकदम भीती दाखवणे की तुला तंत्र जमत नाही म्हणजे तू बंद कर आता लिहिणं. अरे पण त्याला अभिव्यक्ती होऊ द्या ना. माझं तर असं म्हणणं आहे की इथे जमलेले प्रत्येकाचा हात लिहिता राहतो. हात लिहिता राहणं फार मोठी गोष्ट आहे. सरस्वतीची कृपा आहे. या वाचनालयाची परंपरा असेल किंवा त्याच्यातून कितीतरी मोठे मोठे लोक इथे वाचून निर्माण झाले असतील आणि त्यांच्या एक समाजामध्ये वेगळ्या वेगळ्या पदावर रुजवून त्यांचं नावलौकिक झालं असेल. कारण की आता ही जी वाचन संस्कृती आहे ही चिंतेची बाब आहे की वाचायचंच नाही. आणि आपण न वाचताच मीडियाचं तात्पुरतं म्हणजे आता गाण्याचं रेकॉर्डिंग आहे त्या स्टुडिओमध्ये पहिल्यांदा गीतकार येऊन बसतो, ते गीताचे शब्द देतो, थोड्या वेळाने पेटीवाला येतो, पेटी वाजून निघून जातो. त्याच्यानंतर तबलेवाला येतो, तबलेवाला तबला वाजून निघून जातो. मग बासुरीवाला येतो, ज्याच्या त्याच्या सोयीप्रमाणे. आणि सॉफ्टवेअर असं आहे की त्याला मिक्सिंग केलं की गाणं तयार होतं. पण ते गाण्याचं अस्तित्व फार थोडं दिवस. पण आजही आपण मागच्या 100 वर्षापूर्वीची 60 वर्षापूर्वीची किशोर लता मुकेशची गाणी जर आजही ऐकली की आपण 2 मिनिटं आपल्याला त्याच्यातून प्रेरणा मिळते जगण्याची. हे जे शाश्वतता आहे, ही शाश्वतता टिकणार, शाश्वततेची बूज राखणारं लिखाण हे कमी जमतं कोणालाही, असं मी जबाबदारीने सांगू इच्छितो. मी असो, तुम्ही असो, तुम्ही असो किंवा कुणी असो आजच्या पिढीतलं शाश्वत लिखाण जे ज्ञानेश्वरांनी लिहिलं ते नंतर कुणालाच जमलं नाही. हजारो कोट्यावधी लोक तयार झाले असतील, लेखक आले, म्हणजे कित्येक येथे जन्मती आणि मरती जशी ती गवताची पाती कुसुमाग्रज लिहून गेले. ज्ञानपीठ 2दा-3दा मिळालं मराठी भाषेमध्ये. पण ज्ञानेश्वरांनी इतकं, तुकाराम इतकं सशक्त कोणीच लिहू शकलं. म्हणजे का नाही असं झालं तर त्यांनी जे भोगलं ते इतकं प्रखर होतं. आणि जेव्हा त्यांना दिव्यत्वाचा स्पर्श झाला तर त्यातून जे शाश्वत लिखाण समोर आलं ते अमर झालं, ते कालातीत राहिलं. म्हणजे कितीही जग बदलेल, कितीही जग पुढे येईल, कितीही स्थित्यंतर येतील, कितीही प्रलय येतील, पण ते लिखाण शाश्वत लिखाण म्हणून या जगामध्ये अमर झालं. तसं लिहिणं याला फक्त आणि फक्त निसर्गाची म्हणा, जे ईश्वर मानतात त्यांना ईश्वराची म्हणा, तर कृपाच असावी. तसं लिखाण यायला पाहिजे. मग आताच्या या मागच्या 20 वर्षामध्ये जो गझलेचा प्रवास आहे तर अनेक गझलकार फेसबुकवर आपण वाचतो, निर्माण होतात, थोडे दिवस खूप गाजतात, पुन्हा एकदम त्यांचं लिखाण बंद होतं. असं व्हायला नको आहे. आत्ताच त्यांनी अशा म्हणजे विश्वास व्यक्त केला. अरविंद सगर माझे मित्र आहे, बरोबर आहे, ते माझ्या भीमराव पांचाळे सरांच्या सोबत, म्हणजे मी तसा खूप नशीबवान आहे. मी भीमसेन जोशींसोबत 3 दिवस होतो नांदेडला, त्यांचा लायझन म्हणून स्वागत अधिकारी म्हणून. मी जितेंद्र अभिषेकींचा पण स्वागत अधिकारी होतो. मला आपले कोल्हापूरचे नेहमी गीतकार जगदीश खेबुडकरांचा 4-5 दिवस नांदेडला ते होते. त्यांचा सहवास म्हणजे मी माझ्या कारमध्ये त्यांना घेऊन फिरलो. जगदीश खेबुडकरांना त्यांनी एक दिलेला नेहरू शर्ट सुद्धा माझ्याकडे मी तसा जपून ठेवला आहे. असा जो सहवास आहे
मग ह्या सगळ्या मोठ्या प्रभूतींना बघितलं ना की आपली अवकातच नाही असं आपल्याला वाटतं. आपण खूपच लहान आहोत, आपण काहीच नाही असं आपल्याला वाटायला. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःला विद्यार्थी समजत राहता, महात्मा गांधींनी सांगितले तसं की माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी आहे, तोपर्यंत ती सरस्वती देवी तुम्हाला आपोआप प्रसन्न होत राहते आणि तुमच्या हातून चांगलं लिखाण होत राहतं. तुम्ही 2-4 चेले चपाटे जमा केले आणि दुसऱ्याला मार्गदर्शन करा, तुम्ही मी काय मोठा उस्ताद आहे असं म्हणलं की त्याचं लिखाण बंद होते. असं अनेक किस्से बघितले जवळून. म्हणून म्हणजे 2-4 गोष्टी जे अनुभवाच्या सांगितल्या, मला कुठल्याही गोष्टीची मला भीतीच वाटायला लागली हल्ली. अरविंद सागर यांचा जनशक्ती वाचक चळवळचा आजोज प्रसिद्ध केलेला गझल माणसांची काव्यसंग्रह, त्याच्यावर जे मुखपृष्ठ आहे ते मला खूप आवडलं. ज्या प्रतिमा आहेत ते तुम्हाला एक माझा शेअर सांग, म्हणजे अनुभूती कशी. आता ह्या प्रतिमा ज्या आहेत ना, ह्या मुखपृष्ठावरच्या प्रतिमा, असा गोंधळ डोक्यामध्ये कसा निर्माण होतो. एके दिवशी माझ्या मनात विचार आला की खरं आपलं ईश्वराने अश्रू जे दिलेत ना ते पूर्ण पाण्यासारखेच ठेवले, त्याला कलरच नाही दिला. आता ही माझी अनुभूती ना, मला त्याच्यावर लिहावंसं वाटतं म्हणून मग मी लिहिलं. एकच शेर, आसवांना रंग नाही हे किती झाले बरे, आसवांना रंग नाही हे किती झाले बरे, रोज असती रंगली मग या उशीची असतं. आपण मध्यमवर्गीय माणसं जगतो ना, फक्त घरात बायकोसमोर आपला पुरुषार्थ दाखवायचा म्हणून आपण रडत नाही, पण एकांतात रडतोच ना. अनेक गोष्टींमध्ये आपल्याला अपयश आपण रडतो. ते जे अश्रू आहेत जर ते उशीवर सांडले, ते जर कलरचे असते तर रोज उशी बदलावी लागली असते, कलर आला. ही अशी एक वेगळी अनुभूती. मग मला काय वाटलं की काय छान शेर लिहिलं माझं, मला वाटलं म्हणजे ही आपल्या अंतरात्म्याची तार, ही जेव्हा आपल्या लिखाणाला खरोखर भेटते ते लिखाण शाश्वततेच्या दृष्टीने वाटचाल करणारे असतं असं मला वाटतं. तर आता मी यांच्या अरविंद सागरच्या लेखणीबद्दल आणि त्यांच्या काव्यसंग्रहाच वेळ प्रस्तावना केली. सगळ्यांना जायचं असतं, तुम्ही एवढे वेळात वेळ काढून माझा ऐकायला. मी एक पामर तुमच्यासारखाच एक साधा सरळ सोपा जीवन जगणारा मध्यमवर्गीय माणूस, तुम्ही माझा ऐकायला आला तीच माझ्यासाठी खूप मोठी उपलब्धी आहे. मनोगतामध्ये अरविंद सागर असं म्हणतात की लेखनी माझी सदा बेचैन राहो, लेखनी माझी सदा बेचैन राहो, मग खिशाला कोणताही पेन राहो. आता हा पेन हा शब्द इंग्रजी शब्द आहे, लेखनी मराठी त्यांनी वरच्या ओळीमध्ये घेतलेली आहे. फक्त इथे हा जो काफिया आहे, चैन आणि पेन, ह्याच्यामध्ये ती गंमत निर्माण झाली. पण जेव्हा माझं यावर असं स्पष्ट असं म्हणणं आहे की एखादी बेचैनी जेव्हा एखाद्या वेळेस आपल्याला ग्रासते आणि जे काही निर्माण होतं त्याला पेनची गरजच पडत नाही. ते आतमध्ये असं बरोबर पाठ होऊन असं मध्ये खोल उतरत जातं. क्षण मावळत्या स्वप्नांचे दुःखास मिळेना जागा, काय असे प्रफुल्ल कुलकर्णी नांदेडचे त्यांच्या ओळी आहेत की क्षण मावळत्या स्वप्नांचे दुःखास मिळेना जागा, क्षण मावळत्या स्वप्नांचे मोहास मिळेना जागा, दुःखाला शिवण्यासाठी शब्दांचा नाजूक धागा, दुःखाला शिवण्यासाठी शब्दांचा नाजूक धागा, हा शब्दांचा धागा पकडून आपण लिखाण करत असतो. त्यांनी त्यांची भूमिका आता स्पष्ट केली. जनशक्ती वाचक चळवळीनं काढलेलं हे अरविंद सागरांचं गझल माणसांची पुस्तक एक छान पुस्तक आहे. त्याला ISBN नंबर पण आहे असेल. आजकाल कसं झालंय की एखाद्या व्यक्तीला 7-8 लेकरं असतात आणि एका कुटुंबात 2च लेकरं असतात. ते दोघे अमेरिकेमध्ये, आणि 7-8 लेकरं ज्याचे त्याचं कोणाचं पंक्चरचं दुकान, कोणाचं वायरिंगचं दुकान असं असतं. तसंच या गझलेच्या प्रांतात आहे. लिहिणारा माणूस
सशक्त लिहिणारा माणूस 2च गजला लिही आणि त्या शाश्वत लिही. आणि एक 25 पुस्तकं कवितांची झालेले आमच्याकडे काही लोक आहेत, मी नाव घेत नाही, पण त्या पुस्तकातून त्यांनी त्यांच्या भावना भरभरून व्यक्त केल्या. पण आता पुस्तकाचं कसं झालेलं आहे की त्याची जी वितरण व्यवस्था आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक लायब्ररीमध्ये निदान ते पुस्तक पोहोचलं पाहिजे. प्रत्येक महाविद्यालयाच्या लायब्ररीमध्ये जिथे पुढची पिढी घडते तिथं ते पुस्तक पोहोचलं पाहिजे. अशी वितरण व्यवस्था सगळ्याच प्रकाशकांची नसते. पण या गझल माणसांची, या ही जनशक्ती वाचक चळवळ, माझे मित्र आहेत श्रीकांत हुरीकर, त्यांची मात्र ती वितरण व्यवस्था आहे आणि त्या प्रकाशनाचं एक असं स्टँडर्ड आहे वेगळं, आणि त्यांनी ते जपलेलं आहे. आता त्यांच्या पान क्रमांक 13 मधला पहिला शेर, गझल मधला जो पहिला शेर असतो त्याला मतला म्हणतात. काही 2-3 वैशिष्ट्ये सांगतो गझलची. शेवटच्या शेराला मक्ता म्हणतात आणि मक्त्यामध्ये जर कवीने आपलं नाव टाकलं तर त्याला तखल्लुस असं म्हणतात गझलमध्ये. ज्या गझलमध्ये रदीफ आणि काफिया दोन्ही आहे त्याला मुरद्दफ म्हणतात, आणि ज्याच्यामध्ये फक्त काफिया आहे आणि रदीफ घेतलेली नाही त्याला गैरमुरद्दफ गझल असं म्हणतात. तर ज्या गझलेमध्ये एकच विषय पहिल्या शेरापासून शेवटच्या शेरापर्यंत हाताळलेला आहे त्याला मुसलसल गझल असं म्हणतात. आणि भटांनी सांगितल्याप्रमाणे गझलेचा प्रत्येक शेर ही स्वतंत्र कविता असतो, त्याला गैर मुसलसल गझल असं म्हणतात. देश रक्त बाळ नकाशा दिवसा ढवळ्या, संसद म्हणजे खुला तमाशा दिवसा ढवळ्या. आता हा शेर खूप छान आहे, मतल्याचा शेर आहे. आत्ताच आमचे देशपांडे सरांनी तो इथे वाचला होता. नकारात्मकता आणि सकारात्मकता ही ज्याची त्याने ठरवायची आहे, पण ह्याच संसदेमध्ये 370 कलम रद्द करण्याचा ठराव होऊ शकतो. ह्या दृष्टीने जर संसदेवर लिहायचं ठरवलं अरविंद सगरांनी तर तो शेर सकारात्मक होऊ शकतो. बरोबर आहे. माझं म्हणणं हे सांगायचं तात्पर्य म्हणजे त्यांच्या अपत्याला मी नाव ठेवत नाही, त्यांचं अपत्य त्यांचं अपत्य आहे, पण विचार करण्याची जी एक प्रत्येकाची दिशा आहे किंवा पद्धत आहे, रीत, ती सकारात्मक की नकारात्मक. सकारात्मकतेमध्ये आशावाद आहे आणि आपण माणूस जगतो आशेवरच. आजच्या पेक्षा उद्याचा दिवस नक्कीच माझ्या आयुष्यात चांगला उजळेल या आशेवरच आपण जगतो, वाटचाल करतो. आणि नकार म्हटलं की विद्रोह आला, विद्रोह म्हटलं की भयानकता आली. आता ह्या एका शेराबद्दल, या एका कवितेबद्दलच मी बोलतो की दोन्ही अँगलने त्याला पाहू शकतो. आता देशरक्त बंबाळ नकाशा दिवसा ढवळ्या, ह्या पहिल्या ओळीला उला मिश्रा असं म्हणतात. उर्दूमध्ये पहिल्या ओळीला उला मिश्रा म्हणतात, दुसऱ्या ओळीला सानी मिश्रा म्हणतात. संसद म्हणजे खुला तमाशा दिवसा ढवळ्या. फट्ट पांढरे शब्द तयाचे सरावलेले, फट्ट पांढरे शब्द तयांचे सरावलेले, पुन्हा सरावाचीच निराशा दिवसा ढवळ्या. अशी दिवसा ढवळ्या ज्या ज्या गोष्टी आजकाल घडत आहेत त्या भीषण वास्तवाचं चित्रण या गझलमध्ये त्यांनी केलेलं आहे. आता त्यांचे काही आवडलेले मला शेर, व्यवस्थेने या धडधड होते तरी गप्प मी, काहीच करू शकत नाही आपण. गप्प राहण्याच्या पलीकडे काही करण्याचा पर्यायच आपल्याकडे उपलब्ध नाही. पिढ्या पिढ्यांची पडझड होते तरी गप्प. त्यानंतरच्या गझलेमध्ये, कारण की वृत्ताची नावं त्याच्यामध्ये किती मात्रा आहेत हे मूळ कार्यक्रम सांगण्यात
काय घाशील नाही. आता एक आम्ही आमचं डिपार्टमेंटचा शेर आहे यांच्या गझलेमध्ये, उघडेच बाप आई मोठा पगार माझा, उघडेच बाप आई मोठा पगार माझा, पोटी खपाट दोघे पुष्टी डकार माझा. हे वास्तव आहे. म्हणजे आमच्या डिपार्टमेंटमध्ये आता वृद्धाश्रम प्रत्येक जिल्ह्यामध्ये 4-4, 5-5 काढायचं ठरवलंय आता शासनाने. कारण की आई वडिलांना रिस्पेक्ट द्यायचा नाही. आता तर मुली सुद्धा मुलगा पाहायला आल्यावर म्हणतात मग आपण दोघं पुण्यालाच राहणार, आई बाबा वगैरे 5-6 वर्ष तरी तिकडे आले नाही. एक नवीनच पद्धत, त्याच्यावर प्रहार करणारा यावं. त्याच्यानंतर बंदुका गोळ्या वगैरे वगैरे, खून अन टोळ्या वगैरे वगैरे. रोज हे जे काही घडतं हे भीषण वास्तव यांच्या गझलेमधून असं वरचेवर प्रगट होतं. ते कुठे म्हणतो ऋतूंना नाव माझे, मराठी भाषेचे 9 रस यांच्या पुस्तकामध्ये झिरपले आहेत असं म्हणू लेखणीतून. ते कुठे म्हणतो ऋतूंना नाव माझे, ते कुठे म्हणतो ऋतूंना नाव माझे, फक्त ओठावर तुझ्या माझे ठसे कर. हा एक शृंगार रसाचा चांगला शेर मला आवडला याच्यातला. नंतर एक रस्तो रस्ती या गझलेतून मक्त्याच्या शेरमध्ये ते असं म्हणतात, मीच मला मग गोळा करतो थारोळ्यातून, मीच मला मग गोळा करतो थारोळ्यातून, मीच मला मग भरतो रागे रस्तो रस्ती. काय म्हणजे जे काही आजूबाजूला घडतं ते कवी आपल्या लेखणीतून घेत असतो. दिवे जाळणारे कधीचे जळाले, दिवे जाळणारे कधीचे जळाले, आता राहिले रे खरे जाळणारे. एक मध्यमवर्गाचं दुःख जे काही आपण सध्या बघतो, नुसता तमाशा ज्या पहिल्या गझलेमध्ये आहे तर त्याच आशयाने विषाद अपयशाचा धोक्याचा अनुभव आपल्या गझलेतून प्रकट करताना ते म्हणतात, गळी लाविला तो विषारी निघाला, गळी लाविला तो विषारी निघाला, तिचा चेहराही शिकारी निघाला. तिचा चेहरा शिकारी असल्याशिवाय आपली भेटच होत नाही. आजकाल तर मी बऱ्याच ठिकाणी स्नेहसंमेलनामध्ये वगैरे सिनियर कॉलेजला बोलवतो, जातो आम्ही. तर आजकालच्या पिढीचं कसं झालं की पहिल्यांदा भेट, नंतर गळा भेट, नंतर ब्रेकअप. आम्ही जी संस्कृती बघितली आणि आपली जी संस्कृती त्याच्यात ब्रेकअप मान्यच नाही. एकदा हातात हात आला तर मरेपर्यंत सोडायचा नाही, तर त्याच्या वाटत जायचं नाही. पण ही जी काही ब्रेकअपची परंपरा आणि अतिशय वाईट आहे. तर ते ह्या सगळ्या गोष्टी इथून अशा एकदम नजरेसमोर येतात. ती गझल वाचल्याबरोबर, गळी लाविला तो विषारी निघाला, तिचा चेहराही शिकारी निघाला. किती थोर होता तुझा घात मित्रा, किती थोर होता तुझा घात मित्रा, कसा सांत्वना तू दुधारी निघाला. असं त्या गझलेचा त्यांनी शेवट केला. आता माकडांचे बघू सर्व चाळे, आता माकडांचे बघू सर्व चाळे, दिली ज्याच सत्ता तो मदारी निघाला, दिली ज्याच सत्ता तो मदारी निघाला. असं वास्तवाचं भान. म्हणजे यांचे चाटू त्यांचे ढोल, आम्हीच खोलतो आमची खोल उकिरड्यावर, आम्हीच खोलतो आमची खोल उकिरड्यावर उभ्या आमच्या लग्नाचा मांडव. असं सुरेश भटांनी या व्यवस्थेबद्दल, या राजकारणाबद्दल एक कविता लिहिली होती. त्यामुळे मला हे आता माकडांचे बघू सर्व चाळे हे वाचल्यानंतर मला 6 खोल्याचं 10 खोल्याचं घर बांधतो आणि दोघंच असतात म्हातारे म्हातारे, मुलं मुली शिकायला सगळे दुसऱ्या गावी, खरंही नाही गजबजलेले वाटत आता, आयुष्याला नाही कोणी भावत आता. त्यांच्या भावत आता या गझलेमध्ये हा एक शेर आला. आता राहत नाही कधीही उपाशी, मी रोज रोज खातो उदासी उदासी. एक उदास पेपर
एक आत्ताच मी म्हटलं की ते जे गुलजारचं लिहिलेलं गाणं आहे आंधी चित्रपटातलं, आपण जेव्हा ते ऐकतो, एक राह अकेली सी यहाँ से गुजरती और फिर से पलट के आती, ते आपण त्याच एका अशा चक्रव्यूहामध्ये अडकून तिथेच फिरत राहतो. ही भावना जी की त्याच्यातून आपल्याला रस्ताच सापडत नाही, अशी जी अनुभूती आहे आपल्या जगण्यातली, ती या ठिकाणी त्यांनी मांडली. त्याच्यानंतर आता सकारात्मकता बघा आमच्या अरविंद सगळ्यांची. ए करू चल वार आता वादळावर, हे झालं सकारात्मक झालं. ए करू चल वार आता वादळावर, येऊ दे संकट भलेही मंगटावर. तुझे गोड दिसणे नजारा वगैरे, जसा गोड काटा शहारा वगैरे. आता याच्यामध्ये ही गझल वाचताना मला वैभव जोशींच्या काही एका गझलेची आठवण झाली, ज्याचा रदीफ वगैरे आहे. कुठे स्वप्न झाले फरारी वगैरे. त्याच्यानंतर भिजविले शेतासमी घामा तमाशा, वेच तू दाणे आता रक्ता तमाशा. एक असं एक म्हणजे हृदयाला जी चरफड होते एखादी, ती जशीच्या तशी गझलेमध्ये उतरली. त्याच्यानंतर कोण मंदिर खैरलांची बाबरी मागते, लोकशाही गुढ रुजण्या औषधी मागते. सामाजिक भान आणि सामाजिक जे सत्य आहे, विदारक सत्य, ते त्यांनी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. गुदमरलेल्या शहरामधून श्वास कणावे, उगीच फुटलेल्या काचांना हसू म्हणावे. शुभ्र गंदगी महाग विकते लाळ आपली, प्रसाद म्हणून एक खोट तयाचे किती घ्यावे. आता ह्या ठिकाणी मला हा शेर काही आवडला नाही. म्हणजे चालू आहे कार्यक्रम, या ओके 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 ठीक. तर लाळ किंवा गंदगी वगैरे हे जे शब्द आहेत आणि पुढे एक दोन ठिकाणी गझलेमध्ये गझल कसं आहे की नजाकत हा गझलेचा अंतरात्मा. नजाकत गझलेचा अंतरात्मा नजाकत. एक सुंदर स्त्री आहे, तिचा कमनीय बांधा जसा आकर्षक वाटतो सगळ्या जगाला. 102 वर्षाचा म्हातारा पण तिच्याकडे एकदा वळून बघतो. जायचे तसं गझलचं जे सौंदर्य आहे, गझलच्या सौंदर्याला गझलकाराने वापरलेल्या शब्दामुळे कुठेही बाधा आली नाही पाहिजे. हा एक अलिखित नियम आहे. त्याच्यानंतर आत मी आभाळ होतो तू जाताना, खूप सुंदर मतल्याचा शेर आहे. आत मी आभाळ होतो तू जाताना, पावसाचा झाड होतो तू जाताना. मस्त एकदम ही यातले शेर मला आवडले. त्याच्यानंतर दिलदार खंजीराची चर्चा उदार आहे, पोलीस आणि पुरावे गुन्हा तयार आहे. जे काय सध्याची पोलिसांची व्यवस्था आहे त्याच्यावर प्रहार करणारा त्यांचा शेर. वेदनांनी भान व्हावे, हृदय वा पाषाण व्हावे, एक उन्हाळा जळावा, माणसे सुनसान व्हावे. आता याच्यामध्ये गझल माणसांची मध्ये माणसे सुनसान व्हावे असं म्हणणं हे त्या गझलेच्या पुस्तकाच्या नावाशी कुठेतरी विसंगत. त्यांनी ते मान्य केले की प्रगतीच्या लाटेत आता पुढच्या गझल संग्रहामध्ये खूप चांगली आश्वासकता त्यांनी आपल्याला दिली. त्यानंतर तुझ्या भाकरीचे ठसे वागवावे, तुझ्या भाकरीचे ठसे वागवावे, बरे या परी मी उपाशी जगावे.
स्वाभिमान, स्वत्वाचा अभिमान असणारा शेर या गझलेमध्ये आहे. ठसे वागवाव्यामध्ये इथे टोळधाडीच उगवून गेली, इथे टोळधाडीच उगवून गेली, कसे शेत माझे सुखाने पिकावे. मध्ये असा काही काळ होता एक गझलचा की एक शेर असा होता, मगज को बाग में जाने न दीजो, मगज को बाग में जाने न दीजो, यूं ही खून हो जाएगा परवाने का. आता अर्थ सांगा बरं, अर्थच नाही कळायचा. त्याचा अर्थ असा आहे, मगज म्हणजे मधमाशी, मधमाशीला फुलांवर जाऊ देऊ नका. का? तर मधमाशी फुलावर जाईल, मध गोळा करेल, ती आणून आपल्या त्या पोळ्यामध्ये मग मेण तयार होईल, मेणापासून मेणबत्ती तयार होईल आणि मेणबत्तीवर परवाना उडी मारेल आणि मग त्याचा खून होईल. मगज को बाग में जाने न दीजो, यूं ही खून हो जाएगा परवाने. अर्थच कळायचा नाही लोकांना, पण त्या वा 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 क्या बात, वा वा क्या बात आहे. कारण काय तर त्याचे 2-4 शिष्य तिथे मित्र, आपल्या मित्राला खाली पडू द्यायचं नाही म्हणून ते खाली वा वा क्या बात, वा वा क्या बात. तर आताच पाटील सरांनी सांगितलं की प्रासादिकता आणि सहज अपील ते इथून फेकलं का तिथं उचललं गेलंच पाहिजे असं जे लिहिणं आहे. फुटबॉलला लात मारल्याबरोबर फुटबॉलला जे होतं ते आपले शब्द ऐकवल्यावर ऐकणाऱ्याला झालं पाहिजे असं गझलचं मेन मर्म आहे. आणि ते कधी कधी साध्य होतं, कधी कधी होत नाही. आता कसं आहे की नियम काय आहे की कमीत कमी 5 शेर लिहिले तरच एक गझल पूर्ण होते. मला चांगले 3च जमले, मी काय करतो, ओढून ताणून दुसरे 2 लिहितो आणि ती गझल पूर्ण करतो. त्याला म्हणतात भरीचे शेर, भरीचे शेर असं. तर काही ठिकाणी तसं करावं लागतं. आता त्याचे कोणते आहेत हे मी नाही सांगत, कारण काय की त्यांच्या अपत्याला नाव ठेवणं मला आवडत नाही, माझ्या अपत्याला त्याने नाव ठेवणं आवडत नाही. आजकाल कसं हळदी कुंकू झालेलं पुरस्कारांचं. मी आताच आमच्या देशपांडे सरांना म्हणालो की माझ्या वडिलांची पुण्यतिथी आहे, मी एक 1100 रुपयाचा पुरस्कार जाहीर करतो. अर्चना दावडे माझी ताई आहे, तिला हळूच सांगतो देतो बरं का तुला पुरस्कार. मग ती काय करते, तिचं एक पुस्तक मला पाठवून देते आणि मग कमिटी म्हणजे मीच असतो, नॉमिनल कमिटी करतो आणि तिला पुरस्कार देऊन टाकतो. तिला पुरस्काराचं पत्र देताना काय म्हणतो की खर्च खूप व्हायला, 500 रुपये पाठव. असे पुरस्कार पीक आलेले महाराष्ट्रामध्ये. आणि मी गझल वाचली किंवा अरविंद सगरांनी त्यांची गझल वाचल्यावर तुम्ही खालून वाह क्या बात आहे असं जर म्हणले आपोआप, तर तो खरा पुरस्कार झाला त्या गझलला असं मला वाटतं. त्याच्यानंतर ग सखे अंगावरी पसरून घेऊ, हीच थंडी रात्रभर उरू नको. भटांची गझल आठवली, हे तुझे अशा वेळी लाजणी बरे नाही, हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही, चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही, कालचे खेतलेले ओठ माझे ते मला घेतलेले जुने देणे टाळणे बरे नाही. सुरेश भटांची गझल, यांच्यावरून ती आठवली. त्याच्यानंतर सांगू नका मला अवकात माणसांची, सांगू नका मला अवकात माणसांची, अजूनही तीच आहे वात माणसांची. पिढ्यानपिढ्या कित्येक आल्या आणि युग शतकोत्तर अनेक गोष्टी झाल्या, पण माणसाचा स्वभाव हा काही बदलला नाही आणि माणसाने साथ सोडली नाही. या गोष्टी त्यांनी त्या कवितेतून सांगितल्या. त्याच्यानंतर जुन्या वेदनांनी तडीपार व्हावे, पुन्हा काळजाने नव्याने जळावे. म्हणजे नव्या वेदनेच्या स्वागताला पुन्हा मांडी ठोकून तयार असलेला आमचा गझलकार असं म्हणतो की जुन्या वेदनांनी तडीपार व्हावे, पुन्हा काळजाने नव्याने जळावे. म्हणजे जळणं आलंच, आणि जळणं आणि जगणं याचं एकत्रित मिश्रण म्हणजे कसं. आमचाही तो गुलाबी जमाना होता, आमचाही तो गुलाबी जमाना होता, हर फुलांवर एक भुंगा दिवाना होता. मी मला जिवंत हे घोषित केले, मी मला जिवंत हे घोषित केले, एवढा झाला गुन्हा सरकार माझा. फार मस्त हा शेर मला आवडला.
त्याच्यानंतर वावधाणी ग वयाने वागणे नाही बरे, पावले वेगात आता टाकणे नाही बरे. नाही बरे हा प्रदीप घेऊन मी आताच भटांच्या ओळी ज्या वाचून दाखवल्या त्या अंगाने वाटचाल करतात या ओळी. त्याच्यानंतर दाटला अंधार जाणे टाळ मित्रा, दाटला अंधार जाणे टाळ मित्रा, जीवनाला आज थोडे जाळ मित्रा, चोरला पाऊस त्यांनी वावराचा, बघ तुझा ओसाड रानो माळ मित्रा. असे शेर खूप छान आहे. याच काळजीत आहे वार काळजात आहे, याच काळजीत आहे वार काळजात आहे. त्यानंतरची ही गझल आहे. दुष्काळ हीच त्यांना चिंता आतुर आहे, दौऱ्यात खावयाला पिस्ता खजूर आहे. आमच्याकडे जेवढे साहेब लोक मंत्री येतात आम्हाला हे सगळं आणावं लागतं त्यांच्यासाठी. चिरडून कैकाशू लावा पुन्हा गळ्याला, त्यांचा पहा किती हा उद्गार ऊर आहे. आणि 2 श्वासांचेच ठोके अन तुझा सहवास बाकी. वा, 2 श्वासांचेच ठोके अन तुझा सहवास बाकी, कावळ्याचा राहिलेला फक्त आता घास बाकी. हा चांगला आहे, ताकदीचा शेर आहे त्याला. आणि समारोपाच्या गझलेमध्ये ते असं म्हणतात, गातो आजकाल मी गझल माणसांची, गातो आजकाल मी गझल माणसांची, शोधतोय घरोघरी फसल माणसांची. आश्चर्य पाहिले मी म्हणतात जे सुखी, झाली कधी कहाणी सफल माणसांची. रस्त्यात कोण आणि शेतात मेले कोणी, कधी कोणी घेतली दखल माणसांची. असे छान शेर या पुस्तकात आहेत. शब्द हे नाहीत नुसते कागदावर, शब्द हे नाहीत नुसते कागदावर, ठेवले काळीज कोऱ्या काळजावर, लागले कसदार दाणे लोचनांना, कोण घेतो पीक आता पावसावर. खूप छान ही गझल आहे. तर अरविंद सगर यांच्या गझल वाटचालीला मी खूप छान शुभेच्छा देतो. त्यांच्याकडून उत्तरोत्तर चांगल्या गझला लिहिणे व इलाई जमादारांचे 2-3 चांगले शेर मला या ठिकाणी सांगतो आणि मग आपण समारोप करूया. बरोबर आहे कसं? बापू, इलाही जमादारापेक्षा तुझी एक कविता घे आणि समारोप असं करू. असं. बरं, मी माझ्या 2 गझला आपल्या समोर ऐकवतो आणि समारोप करतो. मान्य सर? गझल म्हटलं की आपण आणखी 1 तास बोलू शकतो, पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते आणि जितकी गोडी आहे तोपर्यंतच ठेवलं पाहिजे हे पण मला कळतं. मी सुटे माझे 2 शेर ऐकवतो. नको ना वेळ लावू तू, नको ना वेळ लावू तू, आता दे भडागनी लवकर. नको ना वेळ लावू तू, आता दे भडागनी लवकर, चितेच्या अंतराखाली व्यथा एक झोपली आहे. नको ना वेळ लावू तू, आता दे भडागनी लवकर, चितेच्या अंतराखाली व्यथा एक झोपली आहे. आणि असंच आपण रस्त्याने जातो, एकदम 500 मेंढ्या किंवा उंटाचे 200 असा कळप येतो आणि आपली गाडी तशीच थांबून राहते बराच वेळ. असा एकदा अनुभव आला. मग मी एकच शेर लिहिला. गेल्या निघून झुंडी आला भरून तांडा, गेल्या निघून झुंडी आला भरून तांडा, कळपात वासरांचे धास्तावले उसासे. एक गझल घेतो. त्यातला मधल्याचा शेर मी तुम्हाला ऐकवला होता. आसवांना रंग नाही हे किती झाले बरे, आसवांना रंग नाही हे किती झाले बरे, रोज असती रंगली मग या उशीची अस्तरे, पापणीच्या आत ओल्या राहतो तो सारखा, पापणीच्या आत ओल्या राहतो तो सारखा, भावनांची पीठ घेऊन बांधली त्याने घरे. तिथे पापणी आठवांच्या आत काही राहिले होते ठसे, आठवांच्या आत काही राहिले होते ठसे, श्रांतलेले भान थोडे काळजावरती चरे, कासवांची हार नोंदा ही सशांची मागणी, कासवांची हार नोंदा ही सशांची मागणी,
चूक आहे लेखकाची मारले जाणे खरे. बोलता बोले उसासा बोचऱ्या थंडीतला, बोलता बोले उसासा बोचऱ्या थंडीतला, वेढूनी घे साजणारे श्वासावरनं थरथरे. आणि आता देशपांडे सरांना, मला, आमच्या अनेक मित्रांना हा प्रश्न नेहमी पडतो, चांगल्याही वागण्याला पेच पडतो कैकदा. चांगल्याही वागण्याला पेच पडतो कैकदा, काळ बनती प्रश्न काही काळ देतो उत्तर. काळ बनती प्रश्न काही काळ देतो उत्तरे. आणि शेवट आहे बघा, एवढी, हा शेवटचा शेर सांगतो आणि मी आपली रजा घेतो. जीव झाला मोकळा आणि पोचला देवा घरी. जीव झाला मोकळा आणि पोचला देवा घरी, देव रडला पाहुनिया काळजाची लक्तरे. देव रडला पाहुनिया काळजाची लक्तरे. धन्यवाद. मला इथे आपण बोलवून माझं बाळबोध ऐकून घेतलं. मला इथे माझ्या पंजोबाच्या काळातल्या या वाचनालयात येऊन आपल्यासमोर बोलण्याची आपण मला संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी श्री पेडगावकर सर, श्री देशपांडे सर आणि माझी बहीण अर्चना डावरे यांचे आणि सर्व संयोजकांचे आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व आपण मंडळींचे मनपूर्वक आभार मानून ऋण व्यक्त करतो आणि मी माझ्या जवळ शब्द गझल मानसांची या पुस्तकावर बापू दासे सरांनी अत्यंत सुंदर शब्दामध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. थोडक्यात गझल माणसांची हे जे पुस्तक आहे, या पुस्तकाची शैली आक्रमक आहे. सुंदर अशा प्रकारचं शब्दामध्ये मांडत असताना जीवनाचं भान आणि वास्तवतेचं भान त्यातून व्यक्त होतं. एक प्रकारचा विद्रोही अशा प्रकारचा सूर असला तरी आशावाद त्यातून उमटतो. अशा प्रकारचं एक आपलं मनोगत या ठिकाणी त्यांनी या पुस्तकाबद्दल व्यक्त केलंय. विशेषतः यानंतर येणारं त्यांचं जे पुस्तक असेल ते याच्यातल्या त्रुटी बाजूला ठेवून निश्चितपणे पुढे चांगल्या पद्धतीनं सादर होईल अशा प्रकारची आशा सुद्धा आपले गझलकार मित्र अरविंद सगर यांनी या ठिकाणी व्यक्त केली. आशयापेक्षा म्हणजे तंत्रापेक्षाही आशय अत्यंत महत्त्वाचा असतो आणि आशयावरूनच एखादं काव्य, एखादा काव्य प्रकार हा निश्चितपणे त्या वाचकाच्या हृदयाचा ठाव घेत असतो. अशा प्रकारचा ह्या चर्चेमधून अशा प्रकारचा सुरू निघाला. या ठिकाणी बापूदासरी यांनी येऊन आपलं मनोगत व्यक्त केलं, त्याबद्दल त्यांचे आभार. डॉक्टर पाटील जे आत्ताच कामानिमित्त बाहेर गेले, त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं, वेळ दिला, चिंतन मांडलं, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि गझल माणसांची या पुस्तकाचे कवी गझलकार अरविंद सगर हे या ठिकाणी उपस्थित राहिले, आपलं मनोगत, आपली भूमिका मांडली. विशेषतः पुस्तकावर चर्चा करण्यासाठी त्यांची परवानगी त्यांनी दिली, त्याबद्दल धन्यवाद. या ठिकाणी आपण उपस्थित राहिला सर्वांनी, या ठिकाणी वेळ दिला, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला. धन्यवाद.